शिवाजी या 3 अक्षरांचा अर्थच मुळी व्यवस्था असा आहे. शिवाजी महाराजांना काय आणायचं होतं? सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची आबरू या चतुस्फूर्तीवरती उभारलेली एक राज्य व्यवस्था त्यांना आणायची. शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण होता? शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू सांगितलं तुम्हाला तर आश्चर्य वाटेल की तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेण्याची आवश्यकता नाहीये. राजा संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, न अभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित राजस्य स्वयमेव मृगेंद्र. वनामध्ये सिंहाला कोणी अभिषेक किंवा संस्कार करायला जात नाही. स्वतःच्या अंगभूत सामर्थ्याच्या बळावर त्याला आपोआपच राजाही पदवी मिळाली असते. तो असतो जरा. अफजल खान हा दरबारामध्ये विडे उचलूनच निघाला आणि प्रतिज्ञा करूनच निघालाय की मी याला शिवाजीला झुंदा या मुर्दा तळा कापायची माणसं. असा माणूस या माणसाने ठोकला म्हणजे हा कोण आहे नवीन उदयाला आलेला. इतकी त्यांची ती कीर्ती सगळीकडे पसरली. शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सोही दिखता दिसजी. अर सुरती बहुत अजाईब गोरो रंग अपूछो राजवी दिसू. विलक्षण गोऱ्या रंगाचे आहे. पुढलं वाक्य फार महत्त्वाचं. न पुसताच कळतं, न विचारताच कळतं की हा माणूस राजा असं व्यक्तिमत्व आहे. आता आपण बाजीप्रभू देशपांडेचं उदाहरण बघतोच की. हा इतिहास शिवाजी महाराजांबरोबर बदलतो ना. बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे ही दोन्ही शत्रूची माणसं आहेत. माझ्या अभ्यासात ह्या सगळ्या मागची प्रेरणा ना त्या जिजाबाई आहे. ती राज्यकारभार पण करते. ही मानसिकता पुरुषाची नाही. ती एका स्त्रीकडेच असू शकते, ती एका आईकडेच असू शकते. 6 जूनला राज्याभिषेक झाला, 17 जूनला या बाईने देह ठेवला. जन्माचं सार्थक झालं. इतक्या छोट्या आयुष्यात त्यांनी एवढं केलं आणि अजून जर त्यांचं आयुष्य लांबलं असतं तर काय झालं असतं? नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी पुराणिक. सर्व काहीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत एक खास पाहुणे, शिवचरित्राचे अभ्यासक अजितजी मोघे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहेत. सेनापती आणि राज्यकर्ते म्हणून ते कसे होते हा त्यांचा एक अलौकिक जीवनपट अजितजी यांनी इतका सुंदर उलगडून दाखवला आणि मला स्वतःला त्यातून ऊर्जा आणि स्फूर्ती मिळाली. शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड अगदी शेवटपर्यंत बघा आणि अजून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला ऐकूया अजितजी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल काय सांगतायत ते. नमस्कार अजितजी, तुमचं सर्व काहीमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आता शिवचरित्राचे तुम्ही आहात अभ्यासक आणि मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला म्हणजे केवळ मराठी साम्राज्य नव्हे तर हिंदुस्थानासाठी तो एक ऐतिहासिक सुवर्णक्षण होता. म्हणजे एका मोठ्या कालखंडाची सुरुवात झाली. तर आपण तिथूनच सुरुवात करूया की जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा भारतामध्ये म्हणजे तेव्हाच्या हिंदुस्थानमध्ये काय परिस्थिती होती? म्हणजे मुघलांचं राज्य होतं का उत्तरेकडून दक्षिणेकडून वेगवेगळी अशी सल्तनत होत्या? खूप छान प्रश्न आहे डॉक्टर. कसं होतं की संपूर्ण हा हिंदुस्थान होता ना, हा बाहेरनं आलेल्या परकीय सत्तांनी आपापसात मुळात वाटूनच घेतलेला होता. त्यामुळे एकाच कोणाचं राज्य इथे होतं अशातला काही भाग नाही. ते कायम आपापसातल्या लढायांमुळे टेरिटोरी ही कायम बदलतच राहायची. आणि तुमचा हा प्रश्न जो आहे तो खूप छान आहे ह्या अनुषंगाने की शिवाजी महाराजांचा जन्म काय कालखंडात झाला आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की त्यांची कामगिरी किती अद्वितीय आहे. मुळात आपल्या पिढीला तरी निदान मुळात पारतंत्र्य म्हणजे काय हेच आपण कधी अनुभवलेलं नाही. आपले जन्मच मुळी स्वातंत्र्यात झालेले. त्यामुळे पारतंत्र्य म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जवळजवळ 300 वर्ष हे जे मी म्हटलं की हिंदुस्थान सगळ्या परकीय बाहेरनं आलेल्या सत्तांनी, मग त्याच्यात मोगल आले, आदिलशाही आली, कुतुबशाही आली किंवा फार तिकडनं युरोपमधनं वगैरे आलेल्या सत्तासुद्धा आल्या सगळ्या. पोर्तुगीज पण होते. पोर्तुगीज पहिले आले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काही वर्षाआधी म्हणजे 1630ला त्यांचा जन्म आहे तर साधारण 1612-15मध्ये इंग्रज आलेले आहेत शेवटचे. त्याच्या आधी पोर्तुगीज, डच हे सगळे ऑलरेडी आलेले आहेत आणि ते सेटल झालेले आहेत.
पारतंत्र्य म्हणजे काय हे खरं म्हणजे आपल्याला कळत नाही की पारतंत्र्याचे दुष्परिणाम किती मोठे असतात. ते जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट झालेली असते. आणि किंबहुना ह्या ज्या सत्ता येत होत्या यांचा मूळ उद्देश, काही जण त्याच्याही आधी जे आले ते फक्त लुटून घेऊन गेले. त्यांनी तुमच्यावरती पारतंत्र्य लादलं नाही. पण आता ह्या ज्या सत्ता प्रस्थापित व्हायला लागलेल्या होत्या त्यांचा मूळ उद्देश इथे प्रस्थापित होताना हाच होता की तुमच्या सांस्कृतिक ठेव्यावरती सुद्धा घाली घालणं. त्यामुळे आश्चर्य करण्याची ही गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर आणि त्यांचा उदय झाल्यानंतर शिवाजी महाराजांची जर आपण कारकीर्द बघितली तर ती अवघी 35 वर्षाची आहे. वयाच्या 15व्या वर्षी सुरू केलं आहे आणि 50व्या वर्षी निजधामाला गेलेले आहेत. या 35 वर्षाच्या कालखंडात ह्या माणसाने जे जे काही निर्माण केलं आहे ना, ते निर्माण करण्यासाठी लागणारी ताकद ही कुठनं आली या माणसाकडे? प्रत्येक क्षेत्रातलं मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीच या सगळ्या सत्ता परकीय आलेल्या प्रस्थापित झालेल्या. एकच प्रश्न, परकीय सत्ता म्हणजे कुठून आल्या? म्हणजे त्या अफगाणिस्तानच्या दिशेने आल्या, म्हणजे तिकडून आल्या, म्हणजे ज्याला आपण आत्ता मुघल म्हणतो ते मुघल नक्की कोण होते? ते आले उझबेकिस्तानात. उझबेकिस्तान. हां, तो मंगोलियन आणि ह्यांचा तो मिळून वंश आहे, तो मोंगल. तो बाबर आला तिकडनं. तो बाबर आला तो निर्वासित म्हणून आला, पण तो आला तो इथे त्यांनी प्रस्थापित केलं. त्यामुळे आता ह्या जे मोंगल वगैरे आहेत हे खुष्कीच्या मार्गाने म्हणजे खैबर खिंडीतनं आणि इकडून आले. पण युरोपियन सत्ता ज्या आल्या त्या समुद्रमार्गे आल्या. तर हे सगळं झालेलं असताना मी तुम्हाला उदाहरण म्हणून जे सांगत होतो की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरच या सगळ्या परकीय सत्तांचं जर आपण बघितलं एक टोपोग्राफी, तर या सगळ्या सत्ता ज्या प्रस्थापित झाल्या आहेत ह्या सपाटीवरती प्रस्थापित झालेल्या. दिल्लीला तर फारसं काही डोंगर किंवा हे वगैरे नाहीच आहेत, तिकडे त्यांचे प्रस्थापित झालेले. किंवा खालती तुम्ही दक्षिणेला सुद्धा गेलात तर फार उंच उंच डोंगर आहेत किंवा, आणि जरी असले तरी ह्यांच्या सगळ्यांच्या राजधान्या म्हणजे आदिलशाहीची जी होती विजापूर किंवा कुतुबशाहीची जी होती हैदराबाद आताचं त्यावेळेचं भागानगर, मोगलांचं तर दिल्ली किंवा हे, तर ह्या सगळ्या प्रस्थापित किंवा आपलीसुद्धा हिंदूंची देवगिरीला होती म्हणजे औरंगाबादला, तो काही फार मोठा उंच सह्याद्रीचा भाग नाही आहे. तर सपाटीवरती हे सगळं वसलेलं आहे. गड किल्ल्यांचा उपयोग किंवा त्यांचं संरक्षणात्मक दृष्ट्या सामरिकदृष्ट्या त्याचा उपयोग करणं ही गोष्टच मुळी संपुष्टात आलेली आहे. शिवाजी महाराजांनी बघा म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी ते शपथ घेतात, पण घेतल्या घेतल्या ते राजगड किल्ला बांधायला घेतात. मुरुंब देवाचा डोंगर म्हणून तो प्रसिद्ध होता, तो घेतला आणि राजगड किल्ला बांधायला घेतला. त्यांनी किती लवकर ओळखलं होतं की आपल्याला ज्या सत्तांविरुद्ध प्रस्थापितांविरुद्ध लढायचं आहे त्यांचं सगळंच दृष्ट्या सामर्थ्य, आर्थिक काय किंवा सामरिक काय, हे इतकं प्रचंड असणार आहे, त्याच्या विरुद्ध आपलं सामर्थ्य गोळा करायला आपल्याला कैक वर्ष लागतील झुंजायला त्यांच्यासाठी. मग त्याच्यासाठी वेगळा मार्ग काय, तर त्यांनी त्यांच्याही जन्माच्या 500-700 वर्ष अगोदर जे होतं ते रिसायकल केलं. त्यांनी ते गड किल्ले जे होते ते त्यांनी ताब्यात घेतले, रिस्टोअर केले. पहिला किल्ला कुठला घेतला ताब्यात त्यांनी? पहिला किल्ला कुठला घेतला याच्यावरनं काही कागदपत्रांमध्ये थोडंसं हे आहे, कारण त्यांच्या जहागिरीतलेच ते किल्ले होते. ते जहागीरदारच होते, म्हणजे जहागीरदाराचा मुलगा शहाजीराजांचाच पुत्र होते ते. ॲब्सोल्युटली. त्यामुळे पुण्याच्या जहागिरीत पण मात्र जहागीरदाराच्या ताब्यात किल्ले नसायचे. अच्छा. किल्ल्यांवरती सत्ता आदिलशाहीचीच होती. किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते. खालचा मुलूक जो होता तो जहागीर म्हणून शहाजीराजांकडे होता. पण यामागे काय केंद्रीय सत्तेचं एक थोडंफार तरी काहीतरी कंट्रोल राहावा ना, कारण तिथनं काही सूत्र हलवली जायची. अर्थात आदिलशाही काय किंवा इतर शाह्या सुद्धा काय ह्या सगळ्याच किल्ल्यांचा वापर करत नव्हते. सिंहगड त्यातल्या त्यात प्रॉमिनंट होता. शेवटी तुम्हाला कुठेतरी काहीतरी एक संरक्षणात्मक बेस तयार करून ठेवायला लागतो ना, कंट्रोल ठेवायला तुमच्या जहागीरदारांवरती किंवा तुमच्या एकंदरीतच ह्याच्यावरती कंट्रोल ठेवायला, म्हणून तो सिंहगड होता वसलेला. पण तेव्हा त्यांचं सैन्य असायचं गडावर, थोडंफार सैन्य असायचंच निश्चित, त्याशिवाय गड कसा राखता येईल तुम्हाला. तर त्यामुळे हे सगळं होतं. तर त्यामुळे सुरुवातीच्या काळात आणि शिवाजी महाराजांनी स्वतः फार कमी किल्ले बांधले ना, म्हणजे
फक्त डोंगर होता आणि त्याच्यावरती जाऊन किल्ला बांधला असं फार कमी आहेत. एक प्रतापगडचं उदाहरण देता येईल किंवा एक आर्मारी बेस कॅम्प जो उभारला सिंधुदुर्गचं ते देता येईल. बाकी बरेचसे किल्ले त्यांनी ताब्यात घेऊन रिस्टोअर केलेले आहेत. अर्थात राजगडसारखा किल्ला एवढा मोठ्या भव्य प्रमाणात काही बांधलेला नव्हता. मुरुंबदेवाचा डोंगर राजगडसुद्धा त्यांनी बसवलेला आहे. तर त्यांनी हे लवकर ओळखलं की हे जे आक्रमणं आपल्याविरुद्ध जी शत्रूची येतील त्यांना थोपवून धरण्यासाठी आपल्याकडे जे काही तुटपुंज आहे साधनसामुग्री त्याच्या बळावरती आपल्याला हे किल्ले सहाय्यभूत ठरतील. म्हणून त्यांनी काय केलं की इतिहासाचं चाक 700 वर्ष जवळजवळ 800 वर्ष मागे फिरवून त्यांनी राजकारणाच्या आणि सत्ता केंद्र जी होती ती सगळी पुन्हा गड किल्ल्यांवर नेऊन ठेवली आणि तिथेच त्यांच्या शत्रूंनी मात खाल्ली. कारण हे शत्रू जे होते त्यांना किल्ले कसे जिंकायचे ह्याचं काहीच ज्ञान नव्हतं. कारण त्यांना त्या किल्ल्यांची सवयच नव्हती. हे गड जे आहेत म्हणजे डोंगरावरचे किल्ले जे आहेत ते कसे कारण मला वाटतं भौगोलिक परिस्थिती ही फक्त शिवाजी महाराजांना माहिती होती. कारण महाराष्ट्रामध्ये राहून त्यांना एक्झॅक्ट माहिती होतं नाही का. इथले जे मावळे ज्याला म्हणतो आपण मावळे हां ते जे काटक होते आणि त्यांना रोजचं आजही तुम्ही रायगडला गेलात ना तर मी डोळ्यांनी बघितलेली उदाहरणं आहेत. मी गेली 30-32 वर्ष रायगडावर जाते. किती वेळा गेलो आता ती घंटी सोडलेली आहे. पण आजही तिथलं जे सामाजिक जीवन आहे म्हणजे मी 68 वर्षाचे विठ्ठलराव अवकीरकर हे रायगडावरती एका खांद्यावरती भरलेला सिलेंडर घेऊन काठीने दुसऱ्या माणसाशी गप्पा मारत चढताना बघतो आजही. आता तुम्ही विचार करा 350 वर्षापूर्वीचं सामाजिक जीवन त्यावेळेची माणसं. तर त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना ते गड किल्ल्यांवरती भराभर चढणं हे काही होतं किंवा रात्री अपरात्री चढून जाणं. शत्रूकडे हे गोष्टी नव्हत्या. त्यांना ते किल्ले म्हणजे काय तेच माहिती नव्हतं. ते जिंकायचे कसे काय ते माहिती. त्यांच्याकडे एकच उपाय होता. त्यांच्याकडे साधनसामुग्री भरपूर असल्यामुळे ते काय करायचे की किल्ल्यांना वेढा देणं आणि रसद तोडणं. किल्ल्याला वेढा देणं म्हणजे काय असतं की सह्याद्रीतले बरेचसे म्हणजे बहुतेक सगळे किल्ले जे आहेत ना ते जसं आपण लहानपणी चित्र काढताना ड्रॉ करताना एक डोंगर मग त्याला लागून दुसरा तसेच आहेत. त्यामुळे वेढा देणं ही आपल्या डोक्यातली जी काही संकल्पना असते की ते गरब्याचा खेळताना जसं आपण गोल करतो तसं नसतं. डोंगरावरनं ज्या डोंगरावरती किल्ला आहे तिथनं खाली उतरणारे रस्ते बंद केले खालती चौक्या ठेवून की तो वेढा झाला. त्यामुळे तुमची खालची रसद नवीन जात नाही वरती. तुमची वरची माणसं खाली येऊ शकत नाहीत आणि एक ना एक दिवस तुमचं अन्नधान्य तर संपणारच आहे ना. दारू गोळा संपणारच आहे ना. आम्हाला तोपर्यंत वेटिंग पिरियड आहे आमच्याकडे तेवढा पैसा लागणार आहे. ह्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे शाहिस्तेखानाचं आहे. शाहिस्तेखान 3.5 वर्ष पुण्यात तळ देऊन बसला होता आणि फारसं काहीच त्यांनी केलं नाही एक चाकणचा किल्ला घेण्याव्यतिरिक्त. तर त्यावेळेला त्याच्याच सरदारांनी जेव्हा त्याला विचारलं शाहिस्तेखानाला की आपण का काही हालचाली किंवा हे पुढचं का करत नाही आहे तर तो म्हणला की काय आपलं चाललं आहे हे बरं चाललं आहे ना. उद्या जर आपण हे जिंकून घेतलं आणि शिवाजीला हरवायला माझी ताकद एवढी आहे की शिवाजी महाराजांना हरवायला मला 1-2-4 महिनेसुद्धा पुरेसे होतील. पण उद्या मी जर हे जिंकून घेतलं तर औरंगजेब खुश होऊन माझं डेप्युटेशन काबूल कंदाहारवर करेल. तिकडे जायचं आहे का आपल्याला. त्या वातावरणापेक्षा हे पुण्यातलं काय सगळं छान आहे की म्हणला. ही मानसिकता शत्रूची त्यांनी ओळखलेली होती शिवाजी महाराज की हे साधनसामग्रीच्या बळावरती हे भरपूर वेळ काढू शकतात. तर त्यामुळे त्यांनी ती मात दिली. किंबहुना त्यांनी गजदलाला हत्तींचं जे काही वापर व्हायचा पूर्वी त्याला त्यांनी पूर्ण फाटा दिला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात हत्ती नाही आहेत. ते जिंकायचे शत्रूचे हत्ती पण मग ते असं कोणाला तरी देणगी बिणगी देवस्थानला वगैरे देऊन टाकायचे. काही 4-2 हत्ती ते ठेवायचे स्वतःकडे. पण हत्तींचं सैन्य उभं करण्यापेक्षा त्यांनी गड किल्ले हेच हत्तींसारखे वापरले की या तुम्ही आता हा माझा हत्ती आहे रायगड हा माझा हत्ती आहे आता झुंजा याच्याशी. आणि मग त्यांनी ते रिस्टोर जे केले किल्ले ते इतक्या अप्रतिम केले की रायगड जेव्हा टॉमस निकल्स नावाचा इंग्रजांचा वकील आला आणि त्यांनी जेव्हा बघितला रायगड तर तो म्हणला हा तर पूर्वेचा रॉक ऑफ जिब्राल्टर आहे आणि इतका अभेद्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही आहे. आणि आता त्याला तो वकील म्हणून आल्यामुळे त्याला सगळं बघायला नाही मिळालं पण तो असं म्हणतो की अन्नधान्य आणि दारुगोळा ह्याचा व्यवस्थित जर पुरवठा असेल तर रायगड हा संपूर्ण खालच्या जगाशी महिनोन महिने वर्षोन वर्ष झुंजू शकेल.
फितुरीशिवाय हा गड कोणालाही घेता येणं शक्य नाही आहे, असं त्यांनी रायगडाचं वर्णन करून ठेवलं. म्हणजे महाराजांनी हे सगळं रिस्टोर जे केलं ना, मला आश्चर्य जे वाटतं आपल्या प्रश्नाच्या संदर्भात, हे ज्ञान आलं कुठून हो? हो, मला पण तेच वाटतं की एवढ्या कोवळ्या वयात, म्हणजे आता आपण 15 वर्षाची मुलं बघतो आणि त्या वयामध्ये शिवाजी महाराजांना एवढी रणनीती, एवढी दूरदृष्टी आली कुठून की हे असं केलं पाहिजे. म्हणजे मी कुठेतरी वाचलं की त्यांनी इतके, जसं तुम्ही म्हटलं, रिस्टोर केले, किल्ले आणि गड बांधले, की त्यांनी म्हटलं की जर शत्रूंनी एक एक किल्ला जरी जिंकायचं ठरवलं तरी एक आयुष्य 100 वर्षाचं कमी पडेल. ही त्यांची रणनीती आली कुठून? 360 ते शेवटच्या कालखंडातलं आहे. सांगू का थोडंसं जरा ते? हो हो. त्यांनी 1672 एक अर्थसंकल्प मांडला. 1672 रायगडावरती जर तुम्ही गेलात तर रायगडाला खालती रोपवेला जे एक म्युझियम आहे तिथे तो आहे अर्थसंकल्प. जाबिता खत या नावाने तो आहे आणि तो ओरिजिनलची रिप्लिका करून ठेवलेला आहे. त्याच्यावरती शिवाजी महाराजांचा सही आणि हे सगळ्या मंत्र्यांच्या सह्या बिया हे सगळं आहे, शिक्का बिक्का. तर त्यांनी 1672 एक अर्थसंकल्प मांडला ज्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 किल्ल्यांचं त्यांनी रिस्टोरेशन पुन्हा एकदा, आणि ते संरक्षणात्मक दृष्ट्या कसे भक्कम करता येतील यासाठी त्यांनी एक अमाऊंट सँक्शन केली. आता बघा 1672चं कालखंडसुद्धा फार महत्त्वाचा आहे. या माणसाकडे किती मोठी दूरदृष्टी होती. म्हणजे काळाचा अभेद्य पोलादी पडदा भेदून बघणारी जी ती नजर आहे ना, ती सांगतो मी तुम्हाला की 1672 साली हे सगळं झालेलं संभाषण, आता पुढलं मी ते सांगतो तुम्हाला ते. तर त्यांनी मंत्रिमंडळासमोर ते मांडलं. तर ते मंत्री म्हणाले, मंत्र्यांचं कामच आहे योग्य सल्ला राजाला देणं. तर ते मंत्री त्यांना म्हणाले की महाराज, गड किल्ल्यांवर फार पैका खर्च होतो. आपल्या राज्याचा अर्थसंकल्प आणि तो जे काय उत्पन्न आहे आणि हे त्या मानाने गड किल्ल्यांवर फार पैका खर्च होतो. आता ऑलरेडी आपण केलेत ना रिस्टोर. त्यावेळेला तुम्ही जे म्हणता ना, ते शिवाजी महाराजांनी केलेलं वाक्य आहे की दिल्ली, आपली शेवटची अंतिम लढाई ही मोगलांविरुद्ध आहे. असं साम्राज्य की जे आशियातलं सगळ्यात बलाढ्य आहे आणि जगातलं पहिल्या 3 क्रमांकातलं आहे. तिसरं पण नाही, पहिल्या 3 क्रमांकात आहे मोगल साम्राज्य शिवाजी महाराजांच्या काळात. औरंगजेबाच्या राज्याचा GDP हा वर्ल्ड GDPच्या 40% आहे. युरोपमधली काही राष्ट्र औरंगजेब विकत घेऊ शकेल इतकं औरंगजेबाच्या राज्याचं उत्पन्न आहे. आणि त्यांना टक्कर द्यायचं शिवाजीचं स्वप्न होतं. दिलं. स्वप्न नाही नुसतं, म्हणजे स्वप्न तर पाहिलंच आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. तर ते उतरवायचं आहे. दिल्लींद्रासारखा शत्रू आपल्या उरावर आहे. त्यांनी महाराजांनी ओळखलेलं होतं की औरंगजेब एक दिवस खाली येणार, किंबहुना मी त्याला खेचणार खाली. कारण मी कितीही जरी हे झालं तरी माझी ताकद मी एवढी नाही वाढवू शकत की नर्मदेच्या पलीकडे जाऊन मोगलांना मी आव्हान देईन. त्यांनी एक टेरिटोरी ठरवलेली आहे. नर्मदेच्या पलीकडे जाऊन मी मोगलांना आव्हान देईन हे मी करू शकत नाही. एक सेनापतित्व आणि एक राज्यकर्ता म्हणून हे त्यांचं अद्वितीयत्व आहे. का नर्मदेच्या पलीकडे नाही? कारण ते सगळं सपाटीचा प्रदेश आहे. सपाटीच्या प्रदेशावरती युद्ध करायला तुमच्याकडे शत्रूच्या ताकदीच्या बरोबरीने ताकद पाहिजे. समोरासमोर युद्ध होणार ना. तोफखाना पाहिजे प्रचंड प्रमाणात, कारण मोगलांकडे आहे तो. जगातला अद्वितीय तोफखाना मोगलांकडे होता. घोडदळ आहे प्रचंड. आपलं झाडून झुटकून किती असणार आहे? आणि ते सगळं तर काही आपण युद्धात उतरवू शकत नाही. त्यामुळे मोगलांशी लढा तर द्यायचा आहे, पण शत्रूला मला अनुकूल असलेल्या आणि शत्रूला प्रतिकूल असलेल्या युद्धभूमीवर खेचून आणणं हे सेनापतीचं सगळ्यात मोठं अद्वितीयत्व असतं. सुन झू नावाचा जो चायनीज तत्त्ववेत्ता होता, ज्यांनी 2-2.5 हजार वर्षापूर्वी जवळजवळ युद्धशास्त्रावरती एक महान ग्रंथ लिहून ठेवला आहे, त्याच्यात त्यांनी हे वापरलेलं आहे की शत्रूला प्रतिकूल आणि आपल्याला अनुकूल अशा युद्धभूमीवर जो सेनापती शत्रूला खेचून आणतो तो सेनापती विजयी होतो. त्यामुळे शिवाजी महाराजांनी हे बघितलेलं आहे की औरंगजेब मी नाही आता परत भेटणार, मी जाऊन आलो, त्याला भेटून आलो, आता त्याला यायचं आहे आणि तो ज्या वेळेला येईल तेव्हा पूर्ण सामर्थ्यानिशी येईल. मग मी काय करणार? त्यांनी मग आत्ताच्या आपल्या मार्केटिंगमध्ये जसं मोठं एक गोल देतात ॲनिव्हर्सरी मिटिंगला, आणि मग ते कसं अचीव करणार? मग ते छोटं फोड करून सांगतात, सो दॅट एकदम एक्झिक्युटिव्हजना वाटतं की वा आता हे अचीव होईल.
तसं शिवाजी महाराजांनी ते सांगितलं. आता दिल्लींद्रासारखा शत्रू एकदम उरावरती येणार म्हटल्यानंतर ते काही मंत्रिमंडळ हबकलं असेल किंवा जे काय असेल ते, किंवा माणसं हबकतीलच, हे त्यांचं आत्मन. त्यांनी स्पष्ट सांगितलं, 300 हजरतीस आज 360 किल्ले आहेत. मी हे 360च्या 360 किल्ले असे इक्विप करून ठेवीन, आणि इतकेच, फार नाही, मला अपेक्षा नाहीच आहे. कारण 360 किल्ले आणि त्यासाठी लागणारं मनुष्यबळ, त्यासाठी लागणारा पैसा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचं प्लॅनिंग, हे फार मोठं काम आहे नाही का? प्रश्नच नाही. बरं, त्यांना माहिती आहे ना की मी कितीही स्टोअर केलं वरती तरी खालती वेढा पडल्यानंतर, म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा एक किल्ला एवढा मी इक्विप करीन की तो 1 वर्ष होऊन जाईल. मग औरंगजेबाला 360 किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? एक लाईफ टाईम नाही पुरणार. 360 वर्ष ना, ऑटोमॅटिकली. एक किल्ला गेला 1 वर्ष, तर 360 किल्ले गेला 360 वर्ष. एका वर्षात तर काही 360 घेऊ शकत नाही तो. 360 वर्ष नाही तर निदान 200 वर्ष तर लागतील. हे सगळं स्वप्न, हा सगळं टार्गेट, हे सगळं त्यांनी पाहिलं. आणि तुम्ही जर औरंगजेबाचं किंवा किंबहुना त्याला मराठ्यांचं स्वातंत्र्य समर असं म्हणतात, जे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरू होतं. 1680 साली त्यांचं निधन झालं आणि 1681ला नंतर औरंगजेब महाराष्ट्रात उतरला आहे, हे खालती उतरलं आहे. 1681 ते 1707 ही 27 वर्ष औरंगजेब आपली राजधानी सोडून खालती उतरलेला आहे. आणि तो वणवण भटकतोय, ह्या किल्ल्यांच्या वरती डोकं आपटतोय अक्षरशः. वर्षभर किल्ला लढवायचे मराठे, पावसाळ्याच्या पूर्वी किल्ला मोगल्यांच्या ताब्यात द्यायचे, ते सुद्धा लाच घेऊन. कारण हे औरंगजेबाचे जे सेनापती आणि सैन्य वगैरे जे होतं ते सुद्धा नंतरच्या काळात कंटाळलं होतं. 27 वर्ष म्हणजे त्यांना इथे येऊन त्यांची एक पिढी मोठी झाली, काही जणांची इथे लग्न झाली, पण परत दिल्लीचं तोंड बघायला मिळेल की नाही अशी शंका होती, आग्र्याचं आणि दिल्लीचं. आता मला इथे कसा एक प्रश्न पडला आहे की इतके वर्ष त्यांनी येऊन लढा द्यायचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण होता? हां, आता हा जो गोष्ट आहे ना, तर ही मला खूप इंटरेस्टिंग वाटते. कारण आपण फक्त मुघल 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 करतो. हां, किंबहुना आता अशी एक प्रथा झालेली आहे किंवा ट्रेंड झाला आहे सगळ्याच करमणुकीच्या किंवा इतर क्षेत्रातही, की शिवाजी महाराज म्हटलं की हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा यवनी लढा. पण जर महाराजांच्या चरित्राचा आणि त्या प्रत्यक्ष ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करायचं म्हटलं तर असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या त्यांच्या चरित्रामध्ये असा कुठलाही जाती धर्माविरुद्ध दिलेला लढा हा प्रकार नाही आहे. कुठल्याही एका जातीविरुद्ध त्यांनी तलवार उपसलेली आहे किंवा मी हिंदू धर्माचा जेव्हा राजकारणाच्या किंवा रणांगणाच्या पटावरती 2 माणसं समोरासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभी असतात, तेव्हा ती 2 कुठल्या ना कुठल्या तरी जाती धर्माची असतातच. कारण माणसाला नावसुद्धा जन्माला आल्यानंतर 12 दिवसांनी चिकटतं, पण जात आणि धर्म आला त्या क्षणापासून पहिल्यापासून ती 2 माणसं कुठल्या ना कुठल्या तरी जाती धर्माची आहेत. कर्मधर्म संयोगाने कधी ती एकाच जातीची सुद्धा असायची किंवा कर्मधर्म संयोगाने कधी ती विरुद्ध जाती धर्माची असायची. आता औरंगजेबाच्या सैन्यात सुद्धा हजारो आणि लाखो माणसं हिंदू होती. हो, राजपूत आणि हे लोक आलेले आहेत की इकडे. तर त्यामुळे बिरजा राजा जयसिंग काय आहे? राजपूत आहे ना. तो उदयभान राठोड सिंहगडावरती तानाजीच्या हातून मारला गेला, तो काय राजपूत आहे. पण मग ते त्यांना काहीतरी प्रलोभन दाखवायचे ना की तुम्ही आम्हाला सामील व्हा, म्हणजे तुम्हाला हा प्रदेश मिळेल. एक्झॅक्टली. मग ते सगळं त्यांनी मिर्झा राजांबरोबर केलं ना. पण नाही आहे ना तसा. जाती धर्माविरुद्धचा लढा नसल्यामुळे कोण प्रलोभनाला वगैरे बळी पडत नव्हते. कारण मी एका फार मोठ्या कंपनीचा मॅनेजर आहे किंवा जे काय आहे ते, मी तुझ्या छोट्या कंपनीत काय येऊ किंवा मी आय विल ट्राय टू टेक ओव्हर दॅट ना. हे कधीही आलंच ना. आणि त्यामुळे शिवचरित्रामध्ये मला तरी असं कुठल्याही एका जातीचा माणूस तो शत्रू, मी बऱ्याच वेळेला लोकांना किंवा अभ्यासकांना हा प्रश्न विचारतो की शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण? आता काही जण अफजल खान सांगतात, कारण त्याचा वध हे अगदी लहानपणापासून वाचलेलं असं आहे. तो त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पराक्रम की ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांची कीर्ती हिंदुस्थानभर पसरली, किंबहुना श्रीलंकेपर्यंत गेली. कारण श्रीलंकेचे राजे सुद्धा अफजल खानाला घाबरत होते. चळा कापायची माणसं अफजल खानाला. असा माणूस या माणसाने ठोकला
म्हणजे हा कोण आहे नवीन सांप्रत उदयाला आलेला, इतकी त्यांची ती कीर्ती सगळीकडे पसरली. पण ते 29व्या वर्षी आहे पराक्रम. अफजल खान वध 1659 त्यावेळेला ते 29 वर्षाचे आहेत. काही जण अभ्यासक बरोबर ते उत्तर देतात की तो फतेह खान चालून आला होता. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वय 17-18 वर्षाचं आहे. पण मला जर तुम्ही विचाराल की शिवाजी महाराजांचा शत्रू कोण, तर मुळात शिवाजी या 3 अक्षरांचा अर्थच मुळी व्यवस्था असा आहे. मानव समूह म्हणून तुम्ही ज्यावेळेला राहत असता त्यावेळेला ते समूहाने राहण्यासाठी आपल्या कुटुंबात सुद्धा आपण बघतो की आपण एक कुटुंब म्हणून राहत असताना एक कुटुंब प्रमुख असतो, मग कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, काही नैतिक नियम वगैरे हे सगळं असतं ना, ते पाळावंच लागतं कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला, तेव्हा ते कुटुंब राहील, किंबहुना तेव्हा तो मानव समूह म्हणून एकत्र राहील. तर हे जेव्हा एकत्र राहण्यासाठी जे काही नीती नियम करावे लागतात आणि ते नीतिनियम पाळले जात आहेत की नाही हे बघण्याचं काम राजाचं किंवा राज्यकर्त्यांचं असतं. ही शिवाजी महाराजांची भावना आहे. त्यामुळे मी ते स्वतःला ईश्वरी इच्छेचं वाहन समजत होते. तर त्यामुळे मी जी सिस्टीम आणतोय ती सिस्टीम ब्रेक करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो माझा शत्रू आहे. मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे मी बघणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांचा माझ्या अभ्यासकाच्या दृष्टीतून शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू सांगितला तुम्हाला तर आश्चर्य वाटेल की तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. बाबाजी भिकाजी गुजर पाटील, रांझ्याचा पाटील हा शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू आहे. कारण त्यांनी बंड केलं नाही, बंड नाही केलं. शिवाजी महाराजांना काय आणायचं होतं? सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची आबरू या चतुस्मृतीवरती उभारलेली एक राज्यव्यवस्था त्यांना आणायची. सत्य, न्याय, नीती नीती आणि स्त्रियांची आबरू स्त्रियांची. या 4 गोष्टींवरती आधारलेली एक राज्यव्यवस्था किंवा मानवाला सुखाने जगण्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे ती आणायची. या 4पैकी कुठल्याही एकाला बिंदूला जर तुम्ही स्पर्श करायला गेलात तर तुम्हाला शिवाजी महाराज सोडणार नाहीत. ते हे बघणार नाहीत की तुम्ही कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, काय आहेत. या बाबाजी भिकाजी गुजर पाटील हा तर म्हणजे आप्त नाही पण स्वकीय आहे. महाराजांकडे, शहाजीराजांकडे जी जहागीर आहे त्यातल्या 36 गावांची फक्त पोटमोकासेदार म्हणून शहाजीराजांनी शिवाजी महाराजांची नेमणूक करून घेतलेली. 36 गावं, त्यातली बहुतेक गावं आजही आहेत. मावळातली ती बऱ्यापैकी मी फिरलेलो आहे. अक्षरशः छोटी छोटी कुठेतरी विखुरलेली, किंवा तुम्ही जर वर्ण बघितलं बर्ड्स आय व्ह्यूनी तर असं सांडलेलं वाटेल काहीतरी. एवढी छोटी छोटी गावं आहेत. या 36 गावांचा पोटमोकासेदार म्हणजे पोट भाडे करू. मुळात जहागीरदार शहाजीराजे त्यांचा कोणतरी म्हणून असे इथनं सुरुवात आहे. आणि वय किती होतं तेव्हा शिवाजी महाराजांचं? 12-13 वर्षाचं त्यावेळेला. हो, त्या दादोजी कोंडदेव सहाय्यकारी होते बरोबर. पण शहाजीराजे तेव्हा कुठे होते? बंगलोरला. त्यांना मुद्दामूनच ठेवलेलं होतं ना. कारण ज्या वेळेला 1626-27 म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर सुद्धा झालेलं आहे ते युद्ध. 1630-32 सॉरी मी चुकलो. 1632 साली जेव्हा मुघल आणि आदिलशाही हे दोघांनी एकत्र येऊन निजामशाही संपवली त्यावेळेला शहाजीराजे निजामशाहीमध्ये होते आणि त्यांनी निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष ते या शहापूरजवळ आपल्या जो एक किल्ला आहे माहुलीचा त्याच्यावरती त्यांनी आश्रय घेतला होता. आणि तिथे त्यांनी निजामशहाचा जो छोटा मुर्तजा निजाम होता त्याला मांडीवरती घेऊन शहाजीराजे सिंहासनावर बसत होते आणि ते निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण शेवटी 1.5 वर्ष वेढा घालून त्यांना शरण आणण्यात आलं. आणि त्यावेळेला शहाजहान मोगलांचा बादशाह होता आणि आदिलशाह बिजापूरचा. तर ह्या दोघांमध्ये एक करार झाला की निजामशाही संपली, आता निजामशाहीचा भाग आपण दोघांनी परस्पर वाटून घ्यायचा. त्यावेळेला शहाजहाननी आदिलशाहीला जी अट घातली ती फार महत्त्वाची आहे की हा शहाजी जर तुम्हाला हवा असेल तुमच्या नोकरीत तर त्याला ठेवून घ्या, नाही तर आमच्याकडे पाठवा. पण जर तुम्हाला हवा असेल तर तो तुमच्याकडे ठेवा, पण त्याला या पुण्याच्या डोंगराळ मुलखात ठेवू नका. कारण हे फार भोसले घराणंच हे फार उपद्व्यापी आहे. चांगल्या अर्थाने म्हणतोय मी. पण हे इथे काय करेल, कारण आत्ताच बघितलं ना त्यांनी काय केलं. ते आपल्या दोघांविरुद्ध आपल्याला दोघांना झुंजवलं आहे त्यांनी 1.5-2 वर्ष. तर त्याला शहाजीराजांनी मात्र एक केलं, पुण्याची जहागीर आपली वाचवली
पण त्याचबरोबर त्यांना मग बंगळूरची जहागीर देऊन त्यांना बंगलोरला पाठवलं. मग त्यावेळेला इथे सत्ता कोणाची होती? म्हणजे शिवाजी मोठे होत होते नाही का? हो, पण मग आदिलशाहीचीच सत्ता होती. ओके. तर त्यावेळेला तो जो पाटील आहे, तो गावचा पाटील आहे. त्या ह्या 36 गावांपैकी एक गाव आहे, आत्ताही आहे ते रांझे हे गाव, कर्यात मावळात. त्या गावच्या पाटलांनी गावातल्याच एका मुलीवरती बदामबल केलं. ताडकन शिवाजी महाराज पहिला शत्रू आहे ना हा माझा. बरं तो कोण असेल, कारण मला जी आडायची आहे व्यवस्था, त्याच्या आड येणारा माणूस तो माझा शत्रू. सुरुवात त्याच्यामध्ये सुद्धा एक असं आहे की महाराजांनी त्या पाटलाला पुण्याला बोलवून, खेड शिवापूरजवळ आहे ते गाव, त्या पाटलाला बोलवलं. तुझ्यावरती असा असा गुण, मी बेसिकली समन्स पाठवलं. तर तो पाटील गुरमीत होता. अजून काही शिवाजी महाराज काय हे किंवा काय हे कोणाला माहिती नाही ना. सगळ्यात जहागीरदार आणि ह्यांच्या जहागिऱ्यांमध्ये हे धंदे चालत होते. स्वतः जहागीरदार पण हे उद्योग करत होते, तर इतरांची काय तरा. तर त्या पाटलांनी ते समन्स घेऊन गेलेले म्हणले की तुम्हाला शिवाजी राजांनी, कारण तोपर्यंत महाराज झालेले नव्हते 14-15 वर्षात, शिवाजी राजांनी पुण्याला बोलवलं आहे लाल महालात, तुमच्यावरती समन्स आहे. आता आपल्याच जहागिरीतल्या गावातलं एक पाटील किती मगरूर आहे बघा. तो म्हणतो कोण राजा, कोणी गेला राजा त्याला? मी गावचा पाटील आहे म्हणलं, माझ्याकडे सनद आहे, ऑफिशियल पाटील आहे मी काय असं तुमच्यावर का म्हणून राजा म्हणून पाटील नाही आहे. गाव माझं बटीक समजतो मी, मला जे पाहिजे ते करीन, तुमचा राजा कोण बोलवणार? महाराजांनी माणसं पाठवली आणि त्याला उचलूनच आणला. गुन्हा शाबित झाला. मी असं नाही केलं की ते काय ह्याच्या तडक आली म्हणून हे केलं नाही. तो रितसर गुन्हा नोंदवून घेतला, शाबित झाला. त्या क्षणी महाराजांनी हुकूम दिला की याचे 2 हात आणि 2 पाय कोपरातून तोडून टाका. या क्षणी. मग ते ठेवा, मग तो हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल वगैरे नाही. आत्ता या क्षणी. पुढला हुकूम फार महत्त्वाचा आहे. मरता उपयोगी नाही, मेला नाही पाहिजे. आता त्या काळची माणसं हृदयाने पण बळकट असायची. आपले हातपाय तोडले तर आपण हार्ट अटॅकनेच मग बरोबर ना. तो पाटील होता शेवटी, तो पाटील. पण याला लगेच घेऊन जा आणि औषधोपचार करा, मरता उपयोगी नाही, हे शिवाजी महाराजांचं तोंडचं वाक्य आहे. का? त्याच्याही मागे लॉजिकल कारण आहे. तो जेव्हा ह्या सगळ्या जखमा बांधल्या आणि तो औषधोपचार करून काही महिन्यांनी बरा झाला, तेव्हा महाराजांनी आज्ञा केली की हा पाटलाला रोज सकाळी, तो भुंडा झाला होता ना, त्याचे दोन्ही हात तुटलेले, दोन्ही पाय तुटलेले, रोज सकाळी उठवून उचलून चावडीवरती आणून बसवायचा आणि संध्याकाळ झाली की घरी नेऊन ठेवायचं. लोकांसमोर एक उदाहरण राहिलं पाहिजे. नाहीतर महाराजांनी एका सटक्यात गर्दन मारली असती ना त्याची, मारूनच टाकला असता. पण मारला नाही, कारण त्याच्यामागे लॉजिक होतं. मारला तर माणसं 4 दिवसात विसरून जातो. तो आपल्या घरातलं माणूस गेलं तर आपण काही महिन्यांनी काही वर्षांनी विसरून जातो. तर पाटील मारला तर काय जुलमी होता, तो मेला, चला बरं झालं. पण नाही, कारण माझ्या राज्यामध्ये स्त्रीवरच्या अब्रूवरती घाला घालणाऱ्या माणसाला काय शिक्षा होते हे रोज लोकांना दिसलं पाहिजे. जाता येताना कुठल्याही मातब्बर गुन्ह्याची शिक्षा ही फाशी नसावी माझ्या मते. कारण फाशी दिलं की एका क्षणात संपतं. कारण कुठल्याही गुन्ह्याची शिक्षा ही फक्त त्या गुन्हेगाराला नसते, तिथून पुढे कोणीही तो गुन्हा करू नये म्हणून सुद्धा असते. ती जरब बसली पाहिजे. आणि महाराजांनी नुसतेच काही ते कडक होते किंवा हे नाही, त्यांनी त्या पुढलं पण प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे. त्यांनी त्या भिकाजी गुजर पाटलाचे, त्याच्याच नात्यातला एक माणूस पुढे आला नंतर काही महिन्यांनंतर, की तर महाराजांनी त्या माणसाला अट घातली की तू ह्या पाटलाचा सांभाळ करायचा आयुष्यभर, जोपर्यंत तो पाटील आहे तर त्याचं पाटीलकीचं वतन मी तुला देतो. ते तू भोगायचंच, पण त्याचा सगळा खर्च पण तू करायचा. आणि तसं त्या अटीवरती त्यांनी ते पाटीलकीचं वतन त्या माणसाला दिलं. हे जर काय बॅलन्स आहे ना प्रत्येक गोष्टीतला, तो म्हणजे अचाट आणि अफाट आहे. तर त्यामुळे आपण जे म्हणत होतो की ते जे सगळं जमलं ना, ते ह्या सगळ्या स्वभावातला जो एक बॅलन्स आहे ना प्रत्येक गोष्टीतला, कुठल्याही गोष्टीला टोकाला जायचं नाही, पण ॲट द सेम टाईम जरब पण आहे पण माया पण आहे. शिवाजी महाराज जे म्हणतात ना की
धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. धार्मिक आणि धर्मभोळा ह्याच्यामध्ये परत फरक आहे. धर्मभोळा माणूस असतो तो एकतर तो कर्मकांडांच्या मागे लागतो आणि दुसरं म्हणजे माझाच धर्म श्रेष्ठ म्हणतो. महाराज असं कधीही म्हणलेलं नाही आहेत की हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. आणि त्यांनी मला असं वाटतं बाटलेल्या लोकांना धर्मांतर करून परत हिंदू धर्मात आणलं होतं. तो तर फारच मोठा पराक्रम आहे. मी तलवारीला हातही न लावता केलेले जे अलौकिक पराक्रम आहेत त्याच्यातला एक भाग आहे तो. लौकिक पराक्रम आहेतच. अफजलखानाजवळ शाहिस्तेखानाची बोटं तोडली, आग्र्याहून पळाले पेटाऱ्यात बसून, किंवा राज्याभिषेक आहे, हे लौकिक पराक्रमाचे भाग आहेत. पण आता ते आग्र्याहून पळाले ना, तर ते एवढ्या सगळ्या त्यांच्याबरोबर जे काय मुत्सद्दी होते 300-350, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे राजाला अटकेत ठेवलं आहे हे आपल्या साम्राज्यासाठी केवढं मोठा धोका होता. आणि अशा वेळेला हतबल न होता फार क्लुप्तीने, म्हणजे मला अजूनही ते असं वाटतं की हे खरंच आहे का, की एवढ्या सगळ्यांची सुटका करून परत येणं, म्हणजे ते झोपले होते का सगळेजण? ते अद्वितीय आहे. आग्रा म्हणजे प्रकरण जे आहे ना हो. ते मी बरीच वर्ष वाचतो ते, पण फारसे काही धागेदोरे मिळत नाहीत आपल्याला. म्हणजे प्युअर ऐतिहासिक आपण आपल्या कल्पनारंजकतेने आणि आपल्या मानसिकदृष्ट्या विचार करून मग ती मनोरंजनात्मक, मग ते पेटाऱ्यात बसून पळाले वगैरे, पण मग म्हणजे गोसाव्या बाहेर अभ्यासात आल्या. तुम्हाला काय दिसलं की खरंच कशी त्यांनी सुटका केली असेल? नाही, अद्भुत आहे. काहीही कळत नाही कशी सुटका केली त्यांनी. एक मात्र आहे की त्यांनी औरंगजेबाला इतका गोंधळून टाकला. मुळात झालं काय, ते गेले का आग्र्याला? त्यांना काय कळत नव्हतं की आपण औरंगजेबाच्या घरात चाललो आहे म्हणून, जो आपला शत्रू आहे त्यावेळची महाराजांची जी मानसिक अवस्था आहे तिचा आपल्याला अभ्यास करायला लागतो अशा वेळी. 19 वर्ष म्हणजे 1645 ते 1664, 1664मध्ये मिर्झा राजा जयसिंग चालून आलेले आहेत आणि 1665ला तो पुरंदरचा तह झालेला आहे. पण तो तह जर आपण बघितलं तर अवघ्या 4 महिन्यात झालेला आहे. म्हणजे मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आल्यापासून 4थ्या महिन्यात हा तह झालेला आहे. मग त्याच्या मागची म्हणजे कुठली रणनीती होती ती? प्रचंड मोठी रणनीती. 19 वर्ष खपून अनेक सहकारी आणि अनुयायांचे बलिदान हे करून जे मिळवलं आहे ते आता जर मोगलांविरुद्ध लढा देऊन परत राखायचं झालं, मी म्हटलं ना मगाशी तसं, मोगलांची ताकद काय होती, शिवाजी महाराजांना ती माहिती होती की ही ताकद किती आहे. ह्याच्या विरुद्ध सतत तुम्ही लढत नाही राहू शकत. कारण जर लढत राहिलात, महाराज जर लढत राहिले असते तर काय झालं असतं माहिती नाही. कारण म्हणून मी म्हणतो ना की जुलै महिन्यात तह झालेला आहे, म्हणजे ऐन पावसाळ्यात तह झालेला आहे, जून जुलैमध्ये. महाराजांनी जर लढायचंच ठरवलं असतं तर काय झालं असतं हे निश्चित सांगता येत नाही. कारण नंतरच्या काळात मिर्झा राजे, शिवाजी महाराज, दिलेर खान, नेताजी पालकर अशी सगळी मंडळी त्या आदिलशहावरती चालून गेले विजापूरला, पण तिथे आदिलशहानी सगळ्यांचे पराभव केले. त्यामुळे महाराजांनी सुद्धा लढायचं ठरवलं असतं तर काय झालं असतं, आणि ते त्यांच्याच पद्धतीने लढले असते तर काय झालं असतं, मिर्झा राजाला विजयच मिळाला असता असं काही सांगता येत नाही. पण शिवाजी महाराजांना हे निश्चित माहिती होतं की आज 19 वर्ष जे खपून मिळवलं आहे ते नुसतं राज्य नाही तर माणसंसुद्धा बर्बाद होतील. आणि परत एकदा सून झू जे म्हणतो युद्धशास्त्र, कुठलंही युद्ध हे स्वतःच्या भूमीत नसलं पाहिजे, शत्रूच्या भूमीत असलं. त्यामुळे होतं काय की एकतर नुकसान शत्रूच्या भूमीचं होतं, दुसरं म्हणजे शत्रूचा संवेदनशील प्रदेश धोक्यात आल्यामुळे शत्रूलाच निकड असते की युद्ध लवकरात लवकर संपवावं. ते जर तुम्ही शत्रूच्या प्रदेशात घुसलात आणि तुम्ही जर युद्ध करत राहिलात, त्याचा प्रदेश बेचिराग करत राहिलात, हे तर तो हातबल होणार ना. पण सध्याच्या आता रशिया युक्रेन वॉर बघितलं तर तेच करतायत ना, ते दुसऱ्यांच्या प्रदेशात जाऊन ड्रोननी वगैरे एक्सप्लोजिव्ह टाकतायत. आता तर ते आता काय होतं की आपण आहेत तिथे बसून तिकडे हल्ला करतायत, पण इथे माणसं घेऊन जायचेत ना. त्यामुळे तो तुमच्या प्रदेशात युद्ध छेडलं गेल्याबरोबर म्हटल्यावर शिवाजी महाराज ते शक्यतो लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न करणार, नको ते युद्धात. आणि युद्ध हा काही अंतिम पर्याय आहे ना, तो प्रत्येक वेळी युद्ध हाच काही सोल्युशन नाही आहे, नसेल आत्ता जमत. आणि म्हणून तर हा हिंदू राजांच्यामध्ये न दिसणारा जो एक स्वभाव वैशिष्ट्य आहे ना शिवाजी महाराजांच्या ठाई, हिंदू राजे शिवाजी महाराजांच्या आधी हिंदूंची साम्राज्य होती, विजयनगरसारखं साम्राज्य होतं, म्हणजे ज्याला खरोखर साम्राज्य म्हणता येईल असं टेरिटोरी वाईजसुद्धा टॉपोग्राफी. शिवाजी महाराजांचं त्या मनाने काहीच नव्हतं.
म्हणजे त्यांनी अचीव केलेले जे ग्रेटनेस आहे तो आहे, पण ते तुम्ही जर भूमीवरती दाखवायला गेलात तर त्या मानाने क्षेत्रफळ कमी आहे. पण महाराजांमधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, या हिंदू राजांचं एक फार मोठं वैशिष्ट्य असायचं. त्यांना बाजूच्या राज्यात काय चाललं आहे याची काही गंध वार्ता नसायची. हेर खातं फार उत्कृष्ट नसायचं. शत्रू काय विचार करतो आहे याची काही माहिती नसायची. म्हणजे शत्रू तुमच्या प्रदेशात आक्रमण करून येणार, 5-50 मैल आतमध्ये घुसणार, त्याच्यापुढे तुम्ही जागे होणार, मग तुम्ही युद्ध छेडणार. म्हणजे काय झालं, मी मगाशी म्हटलं तसं की युद्धभूमी तुमच्या राज्यात तयार झाली, मग तुम्ही घेतलात त्याच्यावरती उपाय शोधायला. ताण लागल्यानंतर वीर खंडतो ना आपण म्हणतो, त्यातला प्रकार. हा इतिहास शिवाजी महाराजांवर बदलतो ना. शिवाजी महाराजांचं हेर खातं आणि हे एवढं होतं, नुसतं हेर खातं नसतं, परक्या दरबारातली मंडळीसुद्धा काही त्यांनी पैसे वगैरे देऊन असं काहीतरी करून केलेली असणार की जी इन्फॉर्मेशन पोचवायची. अफजल खान हा दरबारामध्ये विडे उचलूनच निघाला आणि प्रतिज्ञा करूनच निघाला आहे की मी याला शिवाजीला जिंदा या मुर्दा. आणि तो म्हणला पण की शिवाजीसारख्या माणसाला काय जिंदा या मुर्दा तरी काय, चढे घोड्यानिशी, म्हणजे मला घोड्यावरनं उतरायलाही लागणार नाही, मी पकडून घेऊन येईन. त्यांनी अंडर एस्टिमेट केलं. हां, अंडर एस्टिमेट केलंच, नो डाऊट. आणि अफजल खानाचं सुद्धा फारसं चूक नाही आहे, पण तोपर्यंत काय आहे ही ताकद, आज आपण 350 वर्षानंतर हे बघून सांगतोय ना, तोपर्यंत हे काय प्रकरण आहे कोणालाच माहिती नाही आहे ना. त्यांना वाटलं सर की छोट्याशा जहागिरीमध्ये कोणीतरी एक छोटासा, अनेक कुस्त्या जिंकलेला माणूस होता, हा नौखा पोरगा आहे, त्याला काय, तो त्याच्याकडे ठीक आहे आत्मविश्वासाचा फाजील आत्मविश्वास झाला असेल, पण तो त्याच्या दृष्टीने बरोबर आहे ना. तर आता असा अफजल खान जर तिथे प्रतिज्ञाच करून निघाला आहे, शिवाजी महाराजांना इथे बसून कळलेलं आहे, तर ते भेटीच्या वेळेला जाताना तो जरी किती सांगत राहिला की फक्त भेट घ्यायचे, तर त्यांना माहिती आहे ना की हा आपल्याला भेटीच्या वेळेला पकडून मारणार आहे. ही जी इंटेलिजन्स डिपार्टमेंट जे आहे ना शिवाजी महाराजांचं, ते बाकीच्या हिंदूंच्या राज्यामध्ये न दिसणारं वैशिष्ट्य आहे की लढण्यापूर्वी सावधपण, शत्रू बेसावध असेल तर शत्रूच्या मुलखात जाऊन लढाया करा. किंबहुना 1670 नंतर जो त्यांनी दुसरा उठाव केला, म्हणजे हा पुरंदरचा तह झाला, ते सगळं गेलं परत. आणि म्हणून हा माणूस अद्वितीय का आहे की हिंदूंच्या इतिहासात मोठमोठी साम्राज्य होती, पण ती मुसलमानी किंवा इतर परकीय सत्तांच्या आक्रमणाने नामशेष झाली, धुळीला मिळाली. त्यांचं पुनरुत्थान कधीही झालं नाही, पुन्हा ती उभी राहिली नाहीत. मग दुसऱ्या कुठल्या तरी माणसाने उठून दुसरं कुठलं तरी साम्राज्य, पण जी धुळीला मिळाली ती धुळीलाच मिळाली. विजयनगरसारखं साम्राज्य धुळीलाच मिळालं. आज आपण जाऊन फक्त हम्पी बिम्पीला ते अवशेष बघतो. हा माणूस अद्वितीय आहे हिंदूंच्या इतिहासातला, गेल्या 5000 वर्षातला, की 19 वर्ष खपून जे मिळवलं ते 4 महिन्यात ज्याला घालवावं लागलं, तरी शेजारच्या परकीय शत्रू ऐन वैभवात असताना पुढली 15 वर्ष खपून त्याच धुळीतून उठवून यांनी सुवर्णमय करून दाखवलं. असा हा हिंदूंच्या इतिहासातला एकमेव अद्वितीय माणूस आहे. ह्याची तुलना करायची झाली तर ती करता येईल, आणि कोणापेक्षा तो लहान होता किंवा कोणापेक्षा तो मोठा होता हे दाखवता येईल, पण तुलना करायला आधी असा माणूस पाहिजे ना दुसरा कोणतरी. आणि तो काळ पण वेगळा होता. काळ तर वेगळाच होता. बरं, वडील दुसरीकडे जणू काही नजर कैदेत असल्यासारखं, ते म्हणजे थोडा वेळ, काही काळ, थोडा काळ. तर त्यामुळे शिवाजी महाराजांनी इतक्या कोवळ्या वयामध्ये हे सगळं केलं. आणि त्यांच्यावर मला असं वाटतं की दादोजी कोंडदेव पण होतेच, त्यांच्याबरोबर जिजामाता पण होत्या, तर हे त्यांच्यावर संस्कार झालेच ना. पण मला सगळ्यात ह्याच्यामध्ये कसं एक राज्यकर्ता म्हणून असं दिसलं की ज्या वेळेला तडजोड करायची वेळ येईल, कारण आपल्या माणसांना वाचवायचे, तेव्हा मात्र त्यांनी तात्पुरता का होईना तह करून पराभव पत्करला. हे कठीण आहे नाही का, नाही तर माणूस कसा इगोमध्ये जाऊन लढत राहू, मग भले आपलं सैन्य कामी आलं तरी चालेल. एक्झॅक्टली. मला हा अभ्यास करताना हे पण तुम्ही म्हणता ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. तुमचाही चांगल्यापैकी अभ्यास वाचन दिसतंय. ह्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. राजपुतांचा इतिहास आहे हा सगळा. जोहार आणि ते म्हणजे स्त्रिया तर जोहार करायच्या, पण राजपूतसुद्धा लढताना रणांगणात वीरमरण पत्करणं हे पुण्याचं काम, असंच ते सगळी भावना होती. राजपूतांचा खूप शूरवीरांचा इतिहास आहे, पण दुर्दैवाने तो विजयात बदली झाला नाही. विजयात परावर्तित करण्यात ते कमी पडले. ह्याचं कारण काही कारणं जी आहेत की रणांगणातनं पळ काढायचा नाही, नामुष्की आहे ती.
शिवाजी महाराजांनी कधी मानलंच नाही. रणांगणातनं पळ का काढायचं नाही? माझ्याकडे एवढी ताकदच नाही की मी समोर शत्रूला भिडीन. ते शत्रूला बेसावत ठेवून शिवाजी महाराज, बाजीराव, पहिले बाजीराव आणि मध्ये या दोघांच्या परत संताजी घोरपडे यांची रणनीतीच ही होती की ते शत्रूला बेसावत ठेवायचे. कुठनं हा माणूस येऊन वार करेल आपल्यावरती हे शत्रूला सांगता यायचं नाही. तो कधी पिछाडीवर येऊन वार करेल, तो कधी राईट फ्लँकवर येईल, कधी लेफ्ट फ्लँकवर येईल. समोर तर कधीच येणार नाही तोफखाना असल्यामुळे आपल्याकडे. जेवढी जमेल तेवढी कापाकापी करा, पळा. आपला प्राण आपली ताकद, प्राण म्हणण्यापेक्षा आपली ताकद मेन राहिली पाहिजे. पुन्हा फिरून येऊन दुसऱ्या फ्लँकवरती हल्ला करा, पुन्हा लचके तोडणं जे म्हणतो ना. आणि ह्याला बाबरांनी आणलेली ही पद्धत. परत मला ना शाळेत असताना एक फार फॅसिनेटिंग वाटायचं, ते म्हणजे गेरिला टॅक्टिक्स, म्हणजे गनिमी कावा. ते मला असं ते कानाकोपऱ्यातनं खाचखळग्यातनं जाऊन हल्ला करायचा. एक्झॅक्टली. त्याला ही काय महाराजांनी बाबराकडनं शिकलेली नाही आहे. ते त्यांचं इंटेलिजन्स स्वतःचा वेगळा होता. प्रत्येक कुठल्याही कालखंडात दोन महान माणसं जी एकसारखा विचार करू शकतात ना, त्याचं हे उदाहरण आहे. ही पद्धत आहे ना, ही बाबरांनी आणलेली हिंदुस्थानात. इब्राहिम लोधी विरुद्ध जेव्हा त्याचं पहिलं पानिपतचं युद्ध झालं, तो टोळ्यांनी राहणारे ते उझबेकिस्तान घोडे आणि हे वगैरे, ते घोड्यांच्या पटाईत घोडेस्वार असायचे. त्यांची ती पद्धत होती, त्याला तुलघुमा नावाची पद्धत म्हणतात. ते समोरासमोर भिडत नाहीत कारण त्यांची ताकद नसते. ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये शत्रूच्या सैन्याला घराडा घालून लांब अंतरावरनं येऊन ते एकाच वेळेला वेगवेगळ्या फ्लँक्सवरती हल्ले करायचे. त्यामुळे शत्रूचा गोंधळ उडायचा. इब्राहिम खान लोधीकडे त्यावेळेला 1,50,000 सैन्य होतं, ज्याच्या तुलनेत बाबराकडे फक्त 25,000 का 30,000 सैन्य होतं. पण तरी बाबराने त्याचा पराभव केला, कारण इब्राहिम खान लोधी तोफखाना वगैरे सज्ज ठेवून उभा राहिला युद्धभूमीवरती, पण बाबर समोर आलाच नाही ना त्याच्या. ती ही तुलघुमा जी पद्धत आहे, त्यालाच आपल्याकडे महाराष्ट्रात महाराजांनी त्याचं हे करून गनिमी कावाजे, की ते वेगवेगळ्या बाजूनी हल्ला करून आणि हे करून हे करायचं. मला ते सांगण्याचा उद्दिष्ट हे की हा जो काय प्रकार आहे ना, आता शिवाजी महाराजांचा जर वंश तुम्ही तपासायला घेतलात तर ते असं म्हणतात, म्हणजे आहेत कागदपत्री त्याचे उल्लेख, ते सिसोदिया वंशीयच होते. म्हणजे महाराणा प्रतापचा जो वंश आहे राजपूत उदयपूरच्या, तोच वंश आहे तो. त्या वंशातला एक पुरुष सृजनसिंह नावाचा, तो महाराष्ट्रात आला. काय प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये त्याच्या वाट्याला काही आलं नसेल. पूर्वीच्या काळी ज्यावेळेला असे मोठमोठी राजघराणी फुटायची, तर त्यावेळेला ते काही जण आपला वेगळा मार्ग निवडायचे ना, की आता आपल्याला दुसरीकडे कुठेतरी जाऊन आपल्याला, कारण आपल्या ह्याच्यात काही आपल्याला नाही आहे फारचं. तो त्या घराण्यातनं आलेला आहे. म्हणजे भोसले हे राजपूत सिसोदिया वंशीय राजपूत आहेत, कारण ते राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांनी ते बोनाफाईड करून घेतलं ना. कारण नाहीतर त्यांना राज्याभिषेक म्हणजे करताना ते महाराजांना आवश्यकता नव्हती. माझ्या मते, माझा अभ्यास असा सांगतो की त्यांना काही ते आवश्यकता नव्हती. ते आहेतच राजा. मग त्यांनी का म्हणजे असं स्वतःला हे म्हणजे मंत्रीपद काय करून राज्याभिषेक का करून राज्याभिषेक का करून घेतला ह्याची परत एक बऱ्याच अभ्यासकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. चुकीचं कोणाचंच नाही आहे. पण मला जे एक वाटतं की शिवाजी महाराज एक राज्यकर्ता आणि एक सेनापती, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते सतत प्रत्येक गोष्टीचा या दोन्ही दृष्टिकोनातून विचार करतात. त्यामुळे राज्याभिषेक हा करण्यामागची त्यांची भूमिका, मगाशी जे मी सांगितलं 1672चं जाबिता खचच्या वेळेचं, त्याच्यानंतर 1674ला डायरेक्ट राज्याभिषेक आहे. आता औरंगजेबाला जर खालती ओढायचा असेल तर तो काय म्हणून ओढणार? त्याच्या प्रदेशावरती हल्ले बिल्ले केले तर तो माणसं पाठवेल ना. एवढं त्याला पेटवून उठायला आणि स्वतः यायला काहीतरी सबळ कारण पाहिजे ना. मग ते सबळ कारण शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेण्याची आवश्यकता नाही आहे राजा म्हणून. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, न अभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित राजस्य स्वयमेव मृगेंद्रता. वनामध्ये सिंहाला कोणी अभिषेक किंवा संस्कार करायला जात नाही. स्वतःच्या अंगभूत सामर्थ्याच्या बळावर त्याला आपोआप राजा ही पदवी मिळाली असतं, तो असतोच राजा. शिवाजी महाराजांचं तेच आहे. त्यांना काही राज्याभिषेक करून घेण्याची आवश्यकता नाही आहे स्वतःला राजा म्हणून घेण्यासाठी. त्यांची प्रजा त्यांना मानतेच आहे, त्यांचे अनुयायी सहकारी सगळे मानतातच आहेत.
आणि हे वारंवार प्रत्ययाला आलेलं आहे. म्हणजे 1656 साली जावळीचं प्रकरण निघालं तेव्हासुद्धा जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मुस्तफत राजे म्हणावे तर राजे आम्ही आहोत, आम्हाच श्री शंभूने राज्य दिले, तरी तुम्ही राजे न म्हणावे. 1662-65 पासूनच, आता एक्झॅक्ट नाणी संशोधक आणि अभ्यासक सांगतात, पण 65 पासून वगैरे शिवशाही होऊन मार्केटमध्ये आलेलं आहे. म्हणजे तुमची करन्सी आलेली आहे. थोडक्यात तुमचं राज्य आल्याचं हे द्योतक आहे. करन्सी आली तुमची. नाही तर तुमची तुम्ही भले छापाल हो, पण ती ॲक्सेप्ट तर झाली पाहिजे मार्केटमध्ये. जेव्हा तुमचं राज्य येईल तेव्हाच ती करन्सी ॲक्सेप्ट होईल ना. मग असं सगळं आहे. पण मग का शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज पडली असो, किंबहुना त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे. आता ते व्यक्तिमत्व कसं आहे ते पण मी तुम्हाला ह्या अनुषंगाने सांगतो. महासिंह शेखावत फारसा इतिहासाला माहिती नसलेला माणूस आहे. राजस्थानी रजपूत माणूस आहे, जो मिर्झा राजा जयसिंगांच्या पदरी आहे. तो मिर्झा राजांचा मुतालिक किंवा कोणतरी असा आहे आग्र्याच्या दरबारात. या माणसानी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला 12 मे 1666 औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याच्या दरबारात जाताना बघून शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सोही दिखता दिसजी, अर सुरती बहुत अजाईब गोरो रंग, पूछो राजवी दिसोजी. राजस्थानी डिंगल भाषेत लिहिलेलं आहे. तो म्हणतो की शिवाजीचा बांधा हा किरकोळ आणि साधारण बुटके ते 5'2", 5'3" एवढीच उंची होती त्यांची. ते काही फार मोठे दिप्पाड किंवा हे नव्हते. अर शिवाजी हकीर बहुत छोटोसोही दिखता दीजी, अर सुरती बहुत अजाईब गोरो रंग, विलक्षण गोऱ्या रंगाचे आहेत. आम मराठ्यांच्या मानाने विलक्षण गोऱ्या रंगाचे. पुढलं वाक्य फार महत्त्वाचं आहे. अपूछो राजवी दिसोजी. न पुसताच कळतं, न विचारताच कळतं की हा माणूस राजा असला. असं व्यक्तिमत्व आहे ते. आता बघा, कोण महासिंह शेखावत, काही त्याचा संबंध नाही, त्याला फक्त डेली रिपोर्टिंग करायचं दरबारातलं, त्याने लिहून ठेवलं आहे. एकदाच बघितलं असेल त्याने. आता असं सगळं असताना शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज का पडली? औरंगजेबाला खाली ओढायला आपल्याला काहीतरी एक सबळ कारण पाहिजे. नाही तर कशाला येईल औरंगजेब? तो माणसं पाठवेल ना. एकदा मिर्झा राजा जयसिंग पाठवला, एकदा शाहिस्ते खान पाठवला. त्याच्याकडे काही माणसांची कमी नाही आहे. पण औरंगजेबाला आव्हानात्मक वाटेल असं काहीतरी एक सबळ कारण ह्या दख्खनच्या भूमीवरती उभं करायला लागेल. आणि ते सबळ कारण म्हणजे हिंदूपत पातशाहीची स्थापना. कारण ते सबळ कारण शिवाजी महाराज हे फक्त औरंगजेबाचा विचार डोक्यात ठेवून नाही करत. ते सबळ कारण ते ह्याच्यासाठी करतात की त्यांना हे माहिती आहे की औरंगजेब खाली उतरल्यानंतर, आता दुर्दैवाने महाराज आधीच निधन पावले आणि नंतर औरंगजेब उतरला 27 वर्षातून. पण महाराजांना हे माहिती आहे की ज्या वेळेला आपला औरंगजेबाविरुद्ध लढा सुरू होईल त्यावेळेला तो असा 2-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 4 महिन्यात नाही संपणार. आणि त्यावेळेला मिर्झा राजांची ट्रिक आपण नाही वापरू शकणार की आलो आलो शरण आलो. कारण त्याला माहिती आहे आता आपण काय आहोत. ते आपण परत परत उठून उभे राहतो म्हटल्यानंतर तो आपल्याला ठेवणारच नाही. तर त्यामुळे त्याला खाली खेचायचं असेल तर हिंदूपत पातशाहीची स्थापना, ते सिंहासन 32 मणाचं सिंहासन त्यांनी सजवलेलं होतं. तर ते करत असताना हा लढा वर्षानुवर्ष चालत राहील. कदाचित माझ्या मृत्यूनंतरही चालू राहील. कदाचित नाही, राहीलच. मग अशा वेळेला माझ्या सैन्याला, माझ्या प्रजेला, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या अनुयायांना आणि माझ्या वारसांना हा लढा पुढे चालू ठेवण्यासाठी जे काय अस्मितेची गरज लागेल. कशाच्या बळावर लढणार तुम्ही? समजा शिवाजी महाराज गेले. आता बघा ना तुम्ही, 1680 साली जर राज्याभिषेकाच्या आधी राज्याभिषेक झालाच नसता 1674 आणि 1680 शिवाजी महाराज निसर्गधाम निजधामाला गेले असते, काय झालं असतं? कशाच्या बळावर लढणार मराठी? काहीतरी एक हे पण आज आपण काय म्हणतो की माझा देश, माझं राष्ट्र, काहीतरी टोरी आपण आखून घेतलेली आहे ना. एक आपली अस्मिता, एक अस्मिता, एक आपली अस्मिता, एक स्वाभिमान की ह्याच्यासाठी सैन्य लढतं. ते काय लढतं? झेंड्यासाठी लढतं ना. ती झेंडा एक कापडाची वस्तू आहे, पण ती अस्मिता असते ना. त्या अस्मितेसाठी लढायला पाहिजे. आणि मग ती अस्मिता म्हणजे बघा, त्यांनी फक्त औरंगजेबाचा नाही विचार केला आहे मानसिक, त्यांनी आपलाही विचार केलेला आहे. आणि ह्या सगळ्या म्हणून मी म्हणतो काय की राज्यकर्ता शिवाजी आणि सेनापती शिवाजी हे दोन तुम्ही डिफरंट करूच शकत नाही.
आणि हिंदूंच्या इतिहासात तरी किमान अभ्यास करता असा अद्वितीय माणूस मिळत नाही की जो दोन्ही आहे. राज्यकर्ते होऊन गेले पण त्यांचे सेनापती वेगळे असायचे, युद्धभूमीवर लढतात. आजसुद्धा आपल्याकडे काय असतं, राष्ट्रपती असतो, तिन्ही सैन्याच्या दलांचा प्रमुख असतो राष्ट्रपती. त्यामुळे युद्ध छेडण्यापूर्वी राष्ट्रपतींची सही आवश्यक असते. राष्ट्रपती जेव्हा सही करतात तेव्हाच युद्ध छेडलं जातं. पण हे तिन्ही सैन्य दलाचे हे राष्ट्रपतींना सल्ला देतात की नाही आता मस्ट आहे, थोडक्यात सही करा. शिवाजी महाराजांचे हे दोन्ही हे त्यांच्या ताब्यात आहेत, राज्यकर्ता म्हणून पण आणि सेनापती म्हणून पण. ते अद्वितीयत्व आहे. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती आहे, सैन्याचा सेनापती आहे, नाही असं नाही, पण डिसिजन मेकिंग हीच आहे. इथेच त्यांचा क्लॅश होतो प्रतापराव गुजरांशी. प्रतापराव गुजरांना त्यांनी सांगितलेलं होतं की बेहलोल खाना सफे मिटविणे, साफ करून टाका त्याला, म्हणजे थोडक्यात मिळाला युद्धात तर मारूनही टाका. त्या बेहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी सोडलं, युद्धात पकडलं कोंडीत, त्याने अर्जव केली. आता कदाचित काही वेळेला काय होत असेल की शिवाजी महाराजही काही शत्रूला सोडत असतील, ते क्रूर आणि निर्दयी तर नव्हते बाकीच्या या इतर राज्यकर्त्यांसारखे, पण ते कधी सोडायचं आणि का सोडायचं याचा डिसिजन राजा म्हणून माझ्या हातात आहे. हा डिसिजन सेनापती म्हणून प्रतापराव गुजरांनी नाही घ्यायचं, हे त्यांना सांगायचं. पण अशी मग अंतर्गत बंड झाली असतील ना, किंवा बंड नाही झाली. फितुरी किंवा त्यांच्या विरुद्ध असं नाही झालं, म्हणजे त्यांची ती सक्त एवढी ताकीदच अशी होती, जरब होती. फितुराला काय शासन, खंडोजी खोपड्याच्या बाबतीत झालं ना. आता परत एकदा तुम्हाला मी सांगतो की फितुरी म्हणजे काय, तर तो तुमच्या ह्याच्यात राहून तो जर शत्रूसाठी काम करतोय, किंवा जर अफजल खानाच्या वधाच्या वेळेला झालं ना, म्हणजे तो अफजल खान ज्यावेळेला चालून आला, मग अशी मी म्हटलं तसं की आपण 350 वर्षानंतर बघतो, त्यामुळे आपल्याला ते वाटतं की अरे काय मस्त मारला ना प्रतापगडच्या बाहेर. पण त्यावेळेच्या लोकांना ते फार मोठं संकट वाटलं होतं ना, स्वतःच्या लोकांना सुद्धा. त्याप्रमाणे काही देशमुख देशपांडे जे सोडून गेले त्याच्यामध्ये हा खंडोजी खोपडा गेला अफजल खानाकडे. आता त्याचं तर गंमत अशी होती की मुळात तो आणि त्याचा भाऊ यांच्यामध्ये वतनाचा वाद होता सुरुवातीला. त्याच्या भावाच्या नावाने वतन होतं खंडोजी खोपड्याच्या, पण हा महाराजांकडे आला आणि तो आदिलशाहीकडे गेला. तो महाराजांकडे आल्यामुळे महाराजांनी सांगितलं की तुला वतन देतो मी, तू का टेन्शन घेऊ नको, तू मला सामील झालं. कारण त्यावेळेला माणसं जोडायची होती. आता असं तुला सगळं एवढं निर्भय दिलेलं असताना सुद्धा तू शत्रूचं सैन्य आलं चालून म्हटल्यानंतर तू जातोस सोडून, आणि मग तू शत्रूला सामील होतो. मी तुझी बाजू घेऊन सुद्धा तू जर उलटलास, मग तो खंडोजी खोपडा अफजल खान वध झाल्यानंतर पहिला माणूस कोण हाबकला असेल तो खंडोजी खोपडा हाबकला की अरे हे आता अंगाशी येणार आपल्या. बरं तो लपून लपून जाणार कुठे. मग तो कान्होजी जेध्यांकडे गेला, महाराजांचे जे सहकारी आहेत आणि ज्यांनी अतोनात पराक्रम केलेला आहे प्रतापगडच्या त्या अफजल खान वधाच्या प्रसंगी, आणि त्यांनी त्यांना गळ घातली की मला वाचवा. आता कान्होजी हे शहाजीराजांचे सरदार आहेत, महाराजांपेक्षा वयाने सुद्धा बऱ्यापैकी मोठे आहेत. तर त्यावेळेला कान्होजी जेधे गेले मग, आणि त्यांचं पण एक आत्मविश्वासाची लेवल वाढलेली होती की आपण पण आता पराक्रम केला. मग त्यांनी सांगितलं की चुकला आहे तो खंडोजी खोपडा. आता एक वडिलकीच्या नात्याने किंवा त्या वयात आल्यानंतर माणूस सरासर विचार करतो ना सगळं, घ्या याला परत घ्या म्हणून. मग त्याला घेतला परत महाराजांनी, कारण कान्होजींचं शब्द होतं ना. पण मग तो नेहमी कान्होजींबरोबर मुजऱ्याला यायला लागला, आणि एक दिवस कान्होजी नसताना तो आला मुजऱ्याला, ते लगेच त्यांनी उचललं, पकडायला म्हणले, आणि ह्याचा एक हात आणि एक पाय तोडून टाका, उजवा पाय आणि उजवा हात तोडा. का तर डावा पाय आणि उजवा हात, कारण माणूस चालताना, रायटी माणूस चालताना पहिलं डावं पाऊल पुढे टाक, डावा पाय आणि उजवा हात. ज्या पायाने माझ्या राज्यावर चालून आला तो एक पाय, आणि ज्या हाताने माझ्या राज्यावर तलवार उचलली तो एक हात तोडून टाका. आणि परत मरता कामा उपयोग नाही, कारण कान्होजींना वचन दिलंय. म्हणजे स्वराज्याच्या आड येतील त्यांच्यासाठी ते कठोर वागत, प्रश्नच नाही. स्वराज्याच्या सुद्धा नाही, सिस्टीमच्या आड नाही आलं पाहिजे. माझी सिस्टीम तुम्हाला फॉलो करायला. महाराजांची ही शिकवण आहे. महाराजांना तुमच्या निष्ठा, म्हणजे सहकार्यांच्या अनुयायांच्या निष्ठा या व्यक्तिगत नकोच होत्या. मी शिवाजी महाराजांवरती प्रेम करतो म्हणून मी बलिदान करतो हे नाही. पण हे असंच होतं, कारण शिवाजी महाराजांबद्दल
इतकं त्यांना म्हणजे त्या सेनेला, लोकांना, मावळ्यांना इतकं प्रेम होतं. आणि म्हणूनच आता आपण बाजीप्रभू देशपांडेचं उदाहरण बघतोच की लोक जीव द्यायला तयार होती, स्वराज्यासाठी पण होती. पण एक आणि कुठल्याही मला असं वाटतं सेनापतीचं किंवा तुम्ही म्हणता राज्यकर्त्याचं किंवा नेत्याचं, की शेवटी आपण एक देवासमान मानायला लागतो आणि मग हिरो वर्शिप होते ना. आणि ते झालं नाही तर ते जीवावर उदार पण नाही होऊ शकणार. तेच एक्झॅक्टली तिथेच माणसं चुकतात, इतर माणसं. महाराजांची शिकवण हीच आहे की निष्ठा शिवाजी या व्यक्तीला नको आहेत. स्वामीनिष्ठा नाही, निष्ठा ही माझ्या ध्येयवादाला पाहिजे. माझं ध्येय काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं ना. हे जे सगळं चालू आहे हे शिवाजी शहाजी भोसले SSB या माणसाचं नाही आहे. हे सगळं 350 वर्षापूर्वीची लोकशाहीची ही सुरुवात आहे. त्यावेळेला लोकशाही हा शब्द नसेल, पण ही सुरुवात आहे. हे सगळं जे चालू आहे हे तुमच्यासाठी चालू आहे. हे महाराजांनी पटवून दिलं लोकांना. माझं एकट्याचं नाही. माझ्यासाठी जर राज्य जर मी मिळवणार असेल तर मग ही माणसं बलिदानाला नाही उभी राहणार. तुम्हाला ती गंमत सांगतो अजून एक. बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे तुम्ही जी नावं घेतलीत आत्ता, ही दोन्ही शत्रूची माणसं आहेत. पूर्वीचे शत्रू आहेत हे. बाजीप्रभू देशपांडे हे बांदल देशमुखांचे दिवाण होते. हे बांदल देशमुख ह्यापैकी कृष्णाजी बांदल जो होता, सुरुवातीच्या काळात मी म्हटलं तसं 12व्या वर्षी ते जेव्हा पोटमोकासेदार झाले आणि हे झाले, तेव्हा शहाजीराजांच्या जहागिरीतला हा बांदल देशमुख आहे. तर तो त्रास द्यायला लागला. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं फारसं हे नाही आहे, दादोजी कोंडदेवांचं बऱ्याच गोष्टी आहेत. पण तो मानेन. सगळे देशमुख देशपांडे काय मानत नव्हते की तो जसा पाटील म्हणला तसं की पण तुम्ही नवीन येऊन एकदम नवीन काहीतरी चालू करता म्हणजे काय. आम्ही पण देशमुख आहोत ना, बांदल देशमुख. मग ते आमचं आम्हाला खाऊ द्या की, तुम्हाला पोचवतो वरती. पण ते नाही ना. मग त्या बांदल देशमुखाला दादोजी कोंडदेवाने सिंहगडावर बोलवून त्याला रितसर हे केलं आहे. मग ते बांदल देशमुखांचे बायका मुलं ती रडत बंगलोरला शहाजीराजांना जाऊन भेटली. शहाजीराजांनी त्यांना कौल दिला. पण मी कौल देताना त्यांना सांगितलं की तिकडे एक आपलंच हे आहे, ते जी काही सिस्टीम आणतील त्याच्यात तुम्हाला एंटर करायचं असेल तर करा, नाही तर तुम्ही हे व्हा. मग ती माणसं परत आली. पण मग पुढे बांदल स्वामीनिष्ठच झालेले आहेत. तर ह्या बांदलांची जेव्हा युद्ध झालं होतं दादोजी कोंडदेवांशी, त्यावेळेला बांदलांकडनं बाजीप्रभू देशपांडे दादोजी कोंडदेवांविरुद्ध लढलेले आहेत. पण मग नंतर बांदल जेव्हा सामील झाले, स्वराज्याच्या सेवेत आले आणि मग ते स्वामीनिष्ठ झाले, त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे पण इकडे आले. मुरारबाजी देशपांडे जावळीच्या मोऱ्यांकडे होतं. किंबहुना जावळी जिंकतेवेळी जावळीच्या प्रत्यक्ष त्या वाड्यामध्ये चंद्ररावाच्या ज्यावेळेला हल्ला केला त्यावेळेला मुरारबाजी देशपांडे दोन्ही हातात तलवारी घेऊन वाड्याचा दरवाजा सांभाळून होते. एक माणूस आतमध्ये पडू शकत नव्हता. मागल्या दरवाजानी वगैरे भिंतीवरनं वगैरे उड्या मारून जाऊन त्याला पकडलं. असा माणूस नंतर अवघ्या 4-5 वर्षात ट्रान्सफॉर्म होतो. 1656ला जावळी जिंकली आणि 1664ला 8 वर्षांनी तोच मुरारबाजी देशपांडे पुरंदरावर लढताना परत एकदा तीच सिच्युएशन. दिलेर खान म्हणतो की अरे कसला शूर शिपाई आहेस तू, दे सोडून हे सगळं, कशाला फुकट मरतोस. या शिवाजी संपणार आहे आता, आम्ही हरवणार आहोत त्याला, ये आमच्याकडे, मी तुला कौल देतो. तू किती आहेस, 500चा सरदार आहे, 700चा 1000 माणसांचा करू. त्याला तो थुंकला पचकन. त्यावेळेला परत त्यांनी पलटीने मारली. हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व आहे, ते त्यांच्या नैतिक चारित्र्याचं द्योतक आहे की एकदा माणसं आलेली त्यांच्याकडनं फारशी कधी गेली नाही. कधीच म्हणजे त्या ध्येयवादानी पेटल्यानंतर ती कधीच सोडून गेली नाहीत. कारण त्यांना ते कळलेलं होतं की हे वैयक्तिक नाही आहे, हे आपण जे करतोय हे राष्ट्राचं कार्य करतोय. किंबहुना त्याच्या आधी गेल्या 300-500 वर्षात लोकांना राष्ट्रासाठी काही करायचं हे माहितीच नाही आहे ना. तसं शिवाजी महाराजांनी मला असं वाटतं की लोकांना पारतंत्र्याची सवय झालेली, तर त्यामुळे त्यांनी एक संकल्प दिला, एक ध्येय दिलं आणि मग ती सगळी त्या ध्येयासाठी प्रेरित झाली असतील आणि त्यामुळे ते असे लढले आणि ते नेतृत्व पण वेगळं होतं नाही का. प्रश्नच नाही. आणि ते जे विजय मिळवले ना ते फार महत्त्वाचे होते. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक हे तयार झालं ना, आत्मविश्वास. लढणारी माणसं होतीच, आपल्याकडे लढाऊ वृत्ती नव्हती अशी नाही, पण ती परदरबारांमध्ये विखुरलेली होती ना सगळी. आदिलशाहीकडे किंवा कुतुबशाहीकडे ही सगळी आपलीच माणसं होती. मराठे, 96 कुली, हे सगळे आपलेच होते. पण ते परक्यांसाठी लढत होते आपापसातच.
ते महाराजांनी त्यांना एका झेंड्याखाली आणले, एका कन्सेप्ट तुम्ही म्हणता आणि तसं एक स्वतःसाठी लढा, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढा, राष्ट्रासाठी लढा. हा त्यांनी संदेश दिला. त्यावेळेला राष्ट्र ही संकल्पना नाहीये, किंवा किंबहुना जेव्हा ही सुरुवात असते त्यावेळेला एवढी मोठी एकदम राष्ट्र म्हणून म्हटल्यानंतर त्यावेळच्या लोकांना पण झेपलं पाहिजे ना. प्रत्येक काळाची एक व्होकॅब्युलरी असते ना. एकदम डायरेक्ट राष्ट्र म्हणून म्हटलं तर लोक हसतीलच ना तुम्हाला, केवढा हिंदुस्थान तुम्ही घेतो म्हणतात, काय काय उगाच काय. तर ते स्वराज्य, मग ती आपली भूमी, मग ते हळूहळू हळूहळू ते लोकांच्या मनात फुलवत नेतात ना. ती त्यांना माहिती असतं की कन्सेप्ट आपली काय आहे ती, पण ती एकदम पण पचनी. आपण लहान बाळाला आधी गिरमिट देतो, मग काय ते हळूहळूच देतो ना. आणि स्वराज्य हा एक संकल्प जेव्हा त्यांनी मांडला तेव्हा मग ते सगळेजण एकत्र आले आणि हळूहळू त्यांना येऊन मिळाले, नाही का? प्रश्नच नाही. आणि मला अजून एक वाटतं की मला असं वाटतं शिवाजी महाराज पहिले राजा होते का की ज्यांनी नेव्ही म्हणजे नौसेना किंवा आरमार उभारलं. मग ते त्यामध्ये पण केवढी मोठी त्यांची दूरदृष्टी आहे, रणनीती आहे. प्रश्नच नाही. आता त्याच्या मागचं कारण असं आहे की एवढा दूरदृष्टीचा हा माणूस आहे ह्याबद्दल वादच नाही, पण दुसऱ्या कोणालाच ही संकल्पना, म्हणजे मोगल एवढे बलाढ्य होते पण त्यांच्यासुद्धा राज्याच्या काही सीमा या समुद्रालगत होत्या. पण मग समुद्रामधून तेव्हा आपल्याला धोका होता का? प्रश्नच नाही. कोणाचा? परकीय सत्तांचा. हे पोर्चुगीज. डच, इंग्रज हे आले कुठून? पण एकदा शिवाजींनी पोर्चुगीजांच्या एका लढ्यामध्ये त्यांना हरवलं होतं. महाराजांनी सगळ्यांचाच पराभूत केला, किंबहुना त्यांना हे पण केलं, जरबेत पण ठेवलं होतं. काय सांगतो, शिवाजी महाराजांकडे जो काही जिथे त्यांची सुरुवात झाली तो आत्ताचा आपला पश्चिम महाराष्ट्राचा सगळा डोंगराळ प्रदेश आहे, बरोबर. वरती घाटावरती किंवा देशावरती ते जाऊ शकत नाहीत, कारण तिथे डायरेक्ट मोगल आहेत की ते बलाढ्य आहेत. मोगलांची टेरिटोरी आहे. आदिलशाहीचे ते त्यांचे वडील जहागीरदार असल्यामुळे सुरुवात त्यांची आदिलशाहीच्या प्रदेशात झाली. निजामशाहीची जी वाटणी झाली मगाशी मी म्हटलं, त्यामध्ये आदिलशाहीकडे कोकण आणि बराचसा भाग आलेला होता. कोकणात शिवाजी महाराज उतरले लगेच आणि त्यांनी कोकण जिंकलं. पण ते कोकण जिंकल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की मुळात काय झालं, ह्या बाकीच्या सत्तांनी ओळखलं नाही की हे परकीय भूमीवरनं व्यापारी म्हणून येत आहेत, पण ह्यांचा पुढला उद्देश काय आहे. हे जमिनी बळकावत आहेत, हे इथे आपली सत्ता स्थापन करत आहेत. आता महाराजांच्या जन्माच्या आधीच जवळजवळ 150-200 वर्ष पोर्तुगीज आलेले आहेत आणि त्यांचं वास्को द गामा आणि हे वगैरे, आणि त्यांचं कॅलिकत आणि तिकडे तुमच्या ह्याला पाँडिचेरी वगैरे तिकडे त्यांचे बेस तयार झालेले होते. तिथे त्यांनी सत्ताच स्थापन केलेल्या होत्या स्वतःच्या. हे परकीयच आलेले असल्यामुळे ते काय करायचे, दुर्लक्ष, ठीक आहे अरे आपलाच तरी कुठे आहे तर ते तू येऊन थोडंसं वळकलंस तर ते जाऊ दे, पण व्यापार तर चालू आहे आपला. व्यापारामार्गे जे उत्पन्न मिळायचं त्याच्यावरती फक्त डोळा, कारण शेवटी पैसाच हवा मला. माझ्या डोक्यात काही असं भूमी, माझं मातृभूमी, माझं राष्ट्र असा काही उद्देश नाही आहे ना. त्यामुळे त्यांनी त्या आरमाराकडे लक्षच नाही दिलं की आपलं आरमार, म्हणजे मोगल एवढं बलाढ्य, जगातलं 3 नंबरपैकी असलेलं साम्राज्यसुद्धा मक्केच्या यात्रेला जाताना, हजच्या यात्रेला जाताना त्यांना पोर्तुगीजांचे तारतार त्याला म्हणायचे, म्हणजे आत्ताच्या काळात पासपोर्ट किंवा तुमचा व्हिसा हे पोर्तुगीजांकडनं घ्यायला लागायचे. कारण पोर्तुगीज तर म्हणायचे की समुद्रावरती जगात फक्त आमची सत्ता आहे. त्यामुळे तुम्हाला परत त्या काळी हवाई मार्ग नाही ना, जो काही जगाशी संपर्क आहे तो तुम्हाला समुद्रमार्गेच ठेवायचा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी ते महत्त्व ओळखलं की व्यापार आपल्याला, त्यांच्याकडे काय झालं, पश्चिमेचा डोंगराळ भाग आणि कोकण, त्यामुळे ह्या दोन्ही याच्यातनं त्या काळी कुठल्याही राज्याचं सगळ्यात प्रमुख उत्पन्नाचं साधन हे शेतसारा होतं. शेतीतनं मिळणारं उत्पन्न हे होतं ना. 70% सगळे शेतकरीच होते. शेतीतनं उत्पन्न काय मिळणार तुम्हाला. पश्चिमेच्या डोंगराळ प्रदेशात काही शेती नव्हती फारशी. आता ती सातारा वितारा साईडला आहे, पण तो काय सगळा प्रदेश कायमच त्यांच्या ताब्यात असायचा असं नाही. आणि शेती करून त्याचं उत्पन्न एवढं मिळेपर्यंत एवढं काळ तो प्रदेश आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, कारण आत्ता सुरुवात केल्यानंतर सततच आक्रमण आणि ते सगळं आपल्यावरती येत राहणार. शेती एक वर्षभर तरी किमान जायला पाहिजे, तेव्हा ते शेतकऱ्याला मिळेल, त्याच्यातनं मग आपल्याला मिळेल, हे सगळं आलं. कोकणात शेतीच नाही ना. कोकणात शेती नाही म्हणजे आजही कोकणातला शेतकरी स्वतःच्या पोटापुरतंच पिकवतो. तो काही तुमच्या राज्याला वृद्धिंगत करेल इतकं काही त्याचं उत्पन्न नाही, कारण त्याच्या जमिनीच तेवढ्या नाहीत. आहे ती किती, सह्याद्री संपला
की लगेचच समुद्र हे चालू होतं की सह्याद्रीतल्या कित्येक नद्या अशा उगम पावतात आणि काही शेकडो मैल पण नाही म्हणता येणार, 5-50 मैलात समुद्राला जाऊन मिळलं. इतकीशी भूमी आहे ती. तिथे काय शेतीचं उत्पन्न मिळणार? त्यामुळे शिवाजी महाराजांना सगळ्यात मोठं जे आकर्षण होतं ते व्यापाराचं होतं. आणि त्यामुळे तुम्ही त्यांनी जर जिंकलेला प्रदेश किंवा त्यांनी ताब्यात ठेवलेले, कसोशीने ताब्यात ठेवलेले गड किल्ले बघितलेत तर ते सगळे गड किल्ले जे आहेत ते ट्रेड रूट्सवरती कंट्रोल ठेवणारे आहेत. ट्रेड रूट्सवरती कंट्रोल ठेवणारे प्रदेश ते जिंकायचा प्रयत्न करतात, जिंकतात आणि ताब्यात आल्यानंतर सोडत नाहीत. कारण जकात, पन्हाळगड त्यांना कायम हवा असतो. कारण महाराष्ट्रातनं येणारा सगळा जे मार्ग आहेत व्यापाराचे आणि दळणवळणाचे ते सगळे कोल्हापूरवरनं साऊथमध्ये जातात. त्यामुळे तो सगळा प्रदेश पाहिजे त्यांना. जावळीचा प्रदेश पाहिजे त्यांना. तो त्यांनी एकदा घेतल्यानंतर कधीही कोणालाही तसूभरसुद्धा आतमध्ये येऊ दिलं नाही. कारण जावळीच्या खोऱ्यातनं कितीतरी घाट खाली उतरतात ना. काही कोकणात उतरतात, काही देशावर जातात, सातारा बितारा तिकडे वाई बी, काही कोकणात उतरतात, महाड बिहाड. हे सगळे ट्रेड रूट्स आहेत. म्हणजे त्यांचे डावपेच फक्त राजकीय नव्हते तर आर्थिक, सामाजिक असे सर्व समावेशक होते. हिंदूंच्या इतिहासातला हा एकमेव माणूस आहे की ज्याला आर्थिक गणितच सोडवता आली. हो, एवढं सगळं तुटपुंज असून, साधन सामग्री आणि हे सगळं असून एवढ्या कुठल्याही राष्ट्राचा सगळ्यात मोठा खर्च युद्धावरती होतो. अमेरिका आज जगात बलाढ्य का आहे? आर्थिक महासत्ता ती का आहे? पण कारण त्यांचा संरक्षणात्मक जो खर्च आहे ना हा फार कमी आहे. त्यांना उत्तरेकडनं आक्रमणाची भीतीच नाही, कारण तिकडे नॉर्थ पोल आहे, बरोबर ना. साऊथला त्यांनी ती जी काय सगळी ती छोटी छोटी बेटं मिळून जे काय देश झालेले आहेत ते वेस्ट इंडिज ते सगळे त्यांनी कायमच आपल्या दबज्यात ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांना कुठनं आक्रमणाची भीतीच नाही आहे. त्यामुळे त्यांचा अमेरिकेचा संरक्षणात्मक खर्च सगळ्यात कमी आहे, वेअरएज इतर राष्ट्रांचा सगळ्यात जास्त आहे. शिवाजी महाराजांचं युद्ध, आता युद्ध म्हटल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराज आठवतात. सतत युद्ध आहेत ना. तरी या माणसाने कसा अर्थसंकल्प सोडवले असतील आणि राज्याचे, आणि काय म्हणजे कमाल आहे. हो, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 1656ला जावळी जिंकली, त्याच्यानंतर रायगड जिंकला त्याच वेळेला, रायरीचा किल्ला, आणि मग तो रायगड केला त्याचा. 1670ला हा माणूस राजगडावरनं राजधानी हलवतो आणि रायगडावरती आणतो. मध्ये 1664 ते 1670 कालखंड सगळा गेलंय, सगळं काहीही हातात नाही आहे. पण 1670ला रायगडावरती राजधानी करतो आणि 1674ला राज्याभिषेक करून घेतो. रायगडावरचं बांधकाम आज तुम्ही जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती वर्ष लागली असतील आणि काय खर्च आला असेल. मध्ये सगळं आर्थिक गणित कोलमडूनच पडलं असेल की राज्याचं सगळं गेल्यानंतर हातातलं. पण नाही दिसत ना तसं. सैनिकांचे पगार थकलेत, अष्टप्रधान मंडळाचे पगार थकलेत, काही नाही. सगळं व्यवस्थित चालू. कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात. सैन्याला पोट असतं, व्यवस्थापन. हो, फार मोठं व्यवस्थापन. आणि मगाशी तुम्ही जे एक विचारलं त्यामध्ये बोलता बोलता जो आहे की इतिहास संशोधक, अभ्यासक सगळेच जण देतात, तो द्यायलाच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही की ह्याच्या गोष्टीचं, बऱ्याचशा गोष्टींचं श्रेय शहाजीराजांना देतात. पण एक थोडीशी बाब अशी मला वाटते माझ्या अभ्यासातनं की ह्या सगळ्यामागची प्रेरणा ना त्या जिजाबाई आहे, ती बाई आहे. म्हणजे शहाजीराजांनी सुरुवात करून दिली असेल हो, पण महाराजांचं कार्याची ती जी काही उदात्तता आहे किंवा तो जो काही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे ना, स्त्रियांची अब्रू आणि शक्ती आहे त्यांच्या पाठी, ते सगळं ह्या बाईचं आहे. आणि ती बाई सतत उभी आहे मागे. ती राज्यकारभार पण करते. महाराज आग्र्याच्या कैदेत सापडलेल्या असताना रांगण्याचा किल्ला जिंकून घेतला या बाईने, सैन्य पाठवून, स्वतः जाऊन नाही. पण आणि मिर्झा राजा जयसिंगांनी कौतुक केलं आहे, औरंगजेबाला पाठवलं आहे पत्र त्याच्यामध्ये, की जे काही राहिलं आहे शिवाजी महाराजांचं त्याच्यात सुई शिरकवायला पण जागा नाही आहे. इतका ते बंदोबस्त करून गेलेले होते. बंदोबस्त ते करून गेले असतील, पण तो राखला जातोय की नाही हे कोण बघत होतं. आणि हा सगळा ध्येयवाद आहे ना, हा कळतो की ही मानसिकता पुरुषाची नाही आहे. ती जी काय उदात्तता आहे ना, ती एका स्त्रीकडेच असू शकते, ती एका आईकडेच असू शकते. आणि किती म्हणजे ती
की 1674ला 6 जूनला राज्याभिषेक झाला. 17 जूनला या बाईने देह ठेवला. झाली. तिच्या जन्माचं सार्थक झालं. जन्माचं सार्थक झालं. बरोबर. हा जो काय आहे ना, हा म्हणजे ती त्या क्रेडिट आपण फार कधी देत नाही, म्हणून मला तो आवर्जून सांगावं असं वाटलं. तर ह्या आपल्या गप्पा मला वाटतं अशाच चालू राहतील, कारण शिवरायांचं चरित्र हे इतकं गहन आहे आणि तो एवढासाच असा तो एक जीवनपट आहे, पण इतकं काही त्यांनी असाध्य ते साध्य करून दाखवलेलं आहे. तर एक शेवटचा छोटासा प्रश्न म्हणजे मला नेहमी पडतो हा, की इतक्या छोट्या आयुष्यात त्यांनी एवढं केलं आणि अजून जर त्यांचं आयुष्य लांबलं असतं तर काय झालं असतं? कुठलं काय बरं झालं असतं नक्की? इतिहासाला नाही ना जर तर मला असं वाटतं या उत्तरावरच नाही, आपण म्हणजे की काय असतं की इतकी महान जीवन जे असतं ना, ते परमेश्वर पण एका अत्युच्च क्षणी संपवतो. म्हणजे त्याचा डाऊनफॉल नाही करत परमेश्वरालाही ते शक्य नसतं, कारण ते बघवलंच नसतं आपल्याला. आणि ते तेवढंच एक घेऊन आलेले असतील की हे एवढं कार्य करायचंय आणि ते ईश्वरी कार्य होतं, नाही का? शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही विचार केलात ना, तर ह्या माणूस मी तुम्हाला म्हटलं तसं राज्यकर्ता आणि सेनापती. ते आपल्याला सेनापती म्हणून माहिती आहे सगळं, ते प्रत्यक्ष लढायांवर जायचं. राज्यकर्ता म्हणून जी जी काही जीवनातली अंग आहेत ना, मी काय नाही केलं या माणसाने. मी एवढं सगळं 35 वर्षाच्या कालखंडात एका माणसाला करणं शक्य नाही हो. बरं, विथ ऑल सिलेंडर्स ऑन तो सगळं करतोय ना, म्हणजे राज्य व्यवहार कोश तयार करतोय, राज्यभाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करतोय, हिंदू धर्मातनं बाटलेल्यांना परत धर्मात घेतोय. किती कन्स्ट्रक्टिव्ह कामं करावी त्या माणसानी. इतक्या ग्रेटेस्ट एफिशियन्सीनी एवढ्या लेव्हलला 35 वर्ष काम केल्यानंतर युअर बॉडी टेक्स इट ना. तुम्ही शेवटी ते मशीन आहे परमेश्वरांनी बनवलेलं. त्यांनी तुम्हाला दिला असेल स्पॅन 80 वर्षाचा, पण तुम्ही 50 वर्षात केलंच ना, झालं ना, संपलं ना. आता तो देह ठेवावाच लागतो. खरं आहे अजितजी. आज तुम्ही इकडे आलात सर्व काहीमध्ये आणि इतक्या सुंदर तुम्ही सगळं सांगितलं आणि म्हणजे खरंच खूप प्रेरणादायक होतं जे तुम्ही सांगितलं ते. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या सर्व काहीच्या टीमतर्फे. थँक्यू मला सो संधी मच. दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानायला पाहिजे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, शिवरायांची ही सगळी महती ऐकताना खरं सांगायचं तर मी एवढी अशी मंत्रमुग्ध होऊन गेले होते ना, की मला किती वेळ गेला ते सुद्धा कळलं नाही. मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा अगदी भारावून गेला असाल. पण मला कुठेतरी असं वाटतं की छत्रपतींची जी दूरदृष्टी होती, न्यायप्रियता, कर्तव्यदक्षता, स्त्रियांविषयीचा त्यांचा आदर आणि प्रजाहित दक्षता आणि त्याचबरोबर आपला जो ध्येय आहे, संकल्प आहे, त्या सिद्धीसाठी जी एक तळमळ होती आणि वाटेल ते करायची तयारी होती, एवढा त्यांचं युद्ध झाली, पराक्रम, त्यांचं शौर्य, हे जर आजच्या राज्यकर्त्यांनी अंगीकारलं तर मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या भारताचं भविष्य नक्की उज्ज्वल होईल. आणि तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल तर जरूर कॉमेंट्स करून कळवा. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांना एका तासामध्ये आपण असं नाही त्यांचं वर्णन करू शकणार, त्यामुळे त्यांच्याबद्दल अजून काही विषय किंवा त्यांचे अजून काही गुण किंवा दुसरं काही त्यांच्याबद्दल अजून एखादा एपिसोड करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कॉमेंट्स जरूर कळवा. आपण अजितजींना परत इकडे बोलवू आणि पुन्हा आपण याचा दुसरा भाग करू शकतो. तर मग हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये सर्व काहीमध्ये.